हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गुंडाम महाराज की जय सद्गुरु हरी महाराज की जय वेंकटरमणा गोविंद लक्ष्मीरमण गोविंदा ओम नमः परमहंसास्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे ॐ वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखातरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने श्रीविठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दीनेष्टपोषमघसंहत्यसिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं श्रियः कान्ताय कल्याणनिधये निधयेऽर्थिनां श्रीवेङ्कटनिवासाय श्रीनिवासाय मङ्गलम् कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः श्रीवेङ्कटाद्रिनिलयः कमलाकामुकः पुमान् अभङ्गुरविभूतिर्नः तरङ्गयतु मङ्गलं पुण्डलीकवरदा विठ्ठल श्री सद्गुरु गुंडा महाराज की जय सद्गुरु हरि महाराज की लक्ष्मी रमण गोविंदा श्री व्यंकटेश परमात्म्याच्या दरबारात आपण कालपासूनच जवळजवळ उपस्थित झालेले आहोत, पण आजपासून आपल्याला व्यंकटेशाच्या संबंधानं कथेचं थोडंसं चिंतन करायचं आहे. आपण नेहमी जी कथा पाहतो ती परमात्म्याचीच कथा असते आणि ती भगवत कथा करण्याच्या निमित्तानं एखाद्या ग्रंथाचा आश्रय करून आपण भगवंताची कथा पाहतो. भागवताचा आश्रय करावा, देवाची कथा पाहावी, रामायणाचा आश्रय करावा, देवाची कथा पाहावी, कुठल्या तरी पुराणाचा 18 पुराणापैकी कोणत्या तरी पुराणाचा आश्रय करावा आणि देवाच्या संबंधानं थोडंसं चिंतन करावं. भगवंताच्या कथेचं तसं विलक्षण महत्त्व असल्यामुळं ती देवाची कथा पाहण्याकरता आपण एखाद्या ग्रंथाचा आश्रय करतो आणि भगवंताची कथा पाहतो. कोणत्या तरी ग्रंथाचा आश्रय करत असताना सुद्धा तो पुराण ग्रंथाचा किंवा इतिहास ग्रंथाचाच आश्रय करून कथा पाहण्याचा प्रघात साधारणपणे आपल्या सांप्रदायिक लोकांचा पाहायला सापडतो बरं का. उगी काहीतरी कुठलं तरी एखादं पुस्तक घ्यायचं आणि त्याच्या आधाराने चिंतन करायचं, याच्यापेक्षा पौराणिक ग्रंथ संदर्भ असावा, ऐतिहासिक ग्रंथ संदर्भ असावा. इतिहास म्हणजे जुन्या काळात जे काही घडलं त्या संबंधानं व्यास महर्षीने वाल्मिकी ऋषीने जे काही लिहून ठेवलेलं आहे त्यालाच इतिहास म्हणायचा, दुसरा इतिहास आपल्याला मान्य नाही. आपल्याकडे इतिहास शब्द वापरला की जुन्या शास्त्रकारांच्या दृष्टीने इतिहास शब्दाला 2च अर्थ आहेत, एक महाभारत तरी किंवा इतिहास शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे रामायण तरी. वाल्मिकीसारख्या महात्म्याने लिहून ठेवलेला इतिहास रामचंद्र प्रभूच्या संबंधातला त्याचं नाव आहे रामायण. आणि व्यास महर्षीने सगळा कुरुकुलाचा इतिहास जो लिहून ठेवलेला ते आपल्याला पाहायला सापडतो, त्या इतिहासाचं नाव आहे महाभारत. हे 2च ग्रंथ इतिहास म्हणून आपल्याला शास्त्राला मान्य असलेले पाहायला सापडतात. कारण आपल्याकडे प्रामाण्याचा जो क्रम सांगितलेला पाहायला सापडतो, हे प्रमाण आहे, हे प्रमाण आहे, या ग्रंथातलं हे प्रमाण आहे असं जेव्हा सांगितलं जातं ना, तेव्हा ते प्रामाण्याचा क्रम सांगत असताना पहिला क्रमांक येतो श्रुतीला. श्रुती म्हणजे वेदाला.
पहिलं प्रामाण्य वेदाचं मानलं जातं. वेद सांगतो म्हणून प्रमाण असं आपल्याकडे सांगितलं जातं. वेदाच्या नंतर दुसरं प्रामाण्य येतं स्मृती ग्रंथाला. मनुची स्मृती असेल, याज्ञवल्क्याची स्मृती असेल, पराशराची स्मृती असेल, 108 स्मृती ग्रंथाचा विचार आपल्याला पाहायला सापडतो. त्या स्मृती ग्रंथाचं प्रामाण्य आपल्याकडं मानलेलं पाहायला सापडतं. वेदांनी जे काही आपल्याला सांगितलेलं आहे ते स्पष्ट करण्याकरता पुढचे ग्रंथ येत जातात. वेदातून ज्या गोष्टी आपल्याला स्पष्ट होत नाही ते स्पष्ट करण्याकरता स्मृती येतात. स्मृतीतूनही जो विषय स्पष्ट होत नाही असं आपल्याला वाटतं ते सांगण्याकरता पुराण येतं. पुराणातूनही जो विषय स्पष्ट झाला नाही असं आपल्याला वाटत असेल तो विषय स्पष्ट करण्याकरता म्हणून मग इतिहास येतो. आणि इतिहासालाही जे स्पष्ट झालं नाही असं काहीतरी जर असेल तर ते व्यक्त करण्याकरता संतांचं चरित्र आणि संतांची वचन येतात. हा प्रामाण्याचा क्रम आहे आपल्याकडं. पहिलं प्रमाण श्रुती, त्याच्यानंतरचं प्रमाण स्मृती, त्याच्यानंतरचं प्रमाण पुराण, त्याच्यानंतरचं प्रमाण इतिहास, त्याच्यानंतरचं प्रमाण संत महात्म्यांचं वचन. याचा अर्थ आहे नंतर आलं म्हणजे त्याचं प्रामाण्य कमी आहे असं समजायचं कारण नाही. सगळी तुल्यबल प्रमाण आहे. श्रुतीचं जेवढं प्रामाण्य स्मृतीचंही तेवढंच प्रामाण्य. श्रुती आणि स्मृतीचा विरोध झाला तर श्रुतीचं प्रामाण्य. स्मृतीचा श्रुतीशी विरोध जर होत नसेल तर त्या स्मृतीला पूर्णपणे प्रामाण्य असलेलं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून विचार काय करायचा आहे, क्रम जो सांगितलेला आहे ना त्या क्रमामध्ये स्पष्टीकरण पुढच्या प्रमाणाने जास्त केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून ते प्रमाण पुढं आलं. एक विषय मांडल्याच्या नंतर तो स्पष्ट झाला का नाही हा विचार येतो. मी काहीतरी आपल्याशी बोललो, मी जे आपल्याशी बोललो ते जर आपल्याला स्पष्ट होत नसेल तर माणसं विचारतात ना, महाराज आम्हाला समजलं नाही ना, अजून थोडंसं समजावून सांगा ना. ते सांगण्याकरता माझा प्रयत्न होईल. माझा प्रयत्न तोकडा पडत असेल, दुसरा कोणीतरी प्रयत्न करेल, दुसऱ्याचा प्रयत्न तोकडा पडला, तिसरा प्रयत्न करेल. अशा प्रयत्नाचा विचार जर आपण पाहायला लागलो तर वेदानं जे सांगितलं ते आपल्याला स्पष्ट झालं नाही. वेदानं सांगितलं ते आपल्याला स्पष्ट झालं नाही याचा अर्थ वेदाला स्पष्ट बोलता येत नाही असं नाही. वेद स्पष्टच बोलतो. वेद सांगतात. वेदाचं बोलणं कसं असतं त्याच्याबद्दल भागवतामध्ये आलेला विचार आहे. परोक्षवादाः ऋषयः परोक्षं ममच प्रियम. वेदाचं बोलणं कसं आहे, परोक्ष पद्धतीनं वेद बोलतो. परोक्ष पद्धतीनं बोलतो म्हणजे काय, प्रत्यक्ष बोलत नाही, अप्रत्यक्ष बोलतो, आडपड्यानं बोलतो. आडपडद्यानं बोलतो म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्हाला समजून सांगायची जर असेल तर वेद सरळ सांगत नाही. सरळ सांगत नाही. सरळ बोलणं वेदाचं फार कमी आपल्याला पाहायला सापडतं. सत्यम ब्रूयात, माणसाने खरं बोलावं. वेद एखाद्या वेळेला असं सरळ बोलतो. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, हे वेदाचं बोलणं आहे. असं सरळ पद्धतीनं सुद्धा वेदाचं बोलणं आपल्याला कधी कधी पाहायला सापडतं. पण हे सरळ बोलणं सोडून वेदाचं काही बोलणं अप्रत्यक्ष, थोडंसं आडपडद्यानं. एखादं उदाहरण सांगायचं, त्या उदाहरण प्रतिमा सांगायची एखादी, त्याच्यातलं प्रतिमेय काय आहे, त्या उदाहरणातून सिद्धांत काय सांगायचं हे वेद बोलत नाही. त्याचं स्पष्टीकरण मग शास्त्रकाराला करावं लागतं. ते स्मृती ग्रंथात येतं असं मला सांगायचं आहे बरं का. स्पष्टीकरणाचा विषय पुढं होत जातो, एवढाच त्याच्यातला विषय महत्वाचा आहे. वेद बोलताना प्रत्येक वेळेला स्पष्ट बोलेलाच हा नियम नाही. बोलत असताना कधी अस्पष्ट पद्धतीनं सुद्धा वेदाचं बोलणं असतं. देवी रूपे चरतः स्वर्थे, आत्ताच मंत्र आपण ऐकला. अन्यान्यावत्सम उपधापयते हरिरन्यस्याम भवते स्वधावान शुक्रः अन्यस्याम ददृशे सुवर्चाः. हा वेद मंत्र आत्ता पण ऐकला. ऋग्वेद आता येतो, यजुर्वेदात हा मंत्र येतो. या मंत्राचा अर्थ काय आहे हा भाग वेगळा. या मंत्रातून सांगितलं काय, द्वे विरूपे चरतः, 2 रूपाची एक गाय चरते आहे. सरळ अर्थ असा आहे, एक गाय आहे, तिची 2 रूप आहेत. त्या 2 रूपानं ही गाय चरायला लागलेली आहे. या गायीचं चरणं एका भूमीमध्ये आहे, विशिष्ट भूमीमध्ये ही गाय चरते आहे. या 2 रूपाच्या गायीला एकच वासरू आहे आणि त्या एकाच वासराला 2 रूपाची असलेली ही गाय आपलं दूध पाजायला लागलेली आहे. सरळ अर्थ असा आहे. काय आहे, एक गाय आहे, त्या गायीची 2 रूप आहेत. एक त्या गायीचं रूप जे आहे ते शुद्ध आहे आणि एक गायीचं जे रूप आहे ते थोडंसं काळसर आहे, म्हणजे श्यामल वर्णाची ती गाय आहे. एका रूपात श्यामल वर्णानं आहे, एका रूपामध्ये ती शुद्ध वर्णानं आहे. एका भूमीत ती गाय चरायला लागलेली आहे. त्या गायीला एकच वासरू आहे आणि त्या वासराला ती गाय दूध पाजायला लागलेली आहे. सरळ अर्थ असा झाला. पण हा अर्थ सांगायकरता वेद लागतो का हो? वेद लागतो का हे आपल्याला कळत नाही का?
एक गाय आहे, ती कुठेतरी एखाद्या भूमीमध्ये चरते आहे, त्या गायीच्या पोटी वासरू आहे, त्या वासराला ती गाय दूध पाजते, हे सांगायला वेद कशाला पाहिजे? आम्हाला कळतं ना. जे सामान्य मनुष्याच्या बुद्धीला कळतं ते सांगायला शास्त्र लागत नाही. वेद काय बोलतो? प्रत्यक्षेन अनुमित्यावा यस्तु पायो न बुध्यते एनम विदंती वेदेन तस्माद वेदस्य वेदता. वेदाचं वेदत्व कशामध्ये आहे याच्याबद्दल शास्त्रकारांनी सांगितलं, तुम्हाला प्रत्यक्षानं जे कळत नाही, तुम्हाला तर्कानं अनुमानानं जे समजू शकत नाही, अशाच गोष्टी सांगण्याकरता म्हणून वेद प्रगट झालेले आहेत. मग वेद आणि तुम्हाला जे प्रत्यक्षानं कळतं ते सांगितलं तर काय अर्थ आहे का हो? वेद तुम्हाला सांगत नसतो का? अग्नी उष्ण असतो, पाणी थंड असतं, हे सांगायला वेद लागतो. प्रत्यक्षानं आपल्याला कळतं. अग्नीला स्पर्श केल्याबरोबर मला पोळणार आहे, अग्नी उष्ण आहे, मला कळालं. पाण्याला स्पर्श केल्याबरोबर मला कळालं पाणी थंड असतं. मग हे प्रत्यक्षानं जर मला कळत असेल, प्रत्यक्ष प्रमाणातून जे मला जाणवणार आहे ते सांगायला वेदाची गरज नाही. किंवा अनुमानानं जे कळतं, जे प्रत्यक्ष कळत नाही अशा गोष्टी काही अनुमानाने आपल्याला कळतात. बरं का, एखादा माणूस म्हणतो दूर पर्वतावर असा धुराचा लोळ पाहिला, माणूस म्हणतो पर्वतो वन्यमान धूमात यत्र यत्र धूमहा तत्र तत्र वन्य यथा महानसहा वगैरे वगैरे उदाहरणांशी माणसाचं बोलणं सुरू होतं. तो बघा पर्वत, त्या पर्वतावर निश्चित अग्नी असायला पाहिजे. मनुष्य म्हणतो त्याला अग्नी तर दिसला नाही, म्हणजे प्रत्यक्ष झाला नाही अग्नीचं, पण अग्नी आहे असं अनुमानानं तो बोलू शकतो, कारण तिथं धूर आहे. ज्या ठिकाणी धूर असतो तिथे अग्नी आहेच नियम आहे. जिथे अग्नी आहेच तिथं धूर आहे हा नियम नाही, पण जिथे धूर आहे तिथं मात्र अग्नी आहे हा नियम आहे. अग्नी असेल तिथे धूर असेलच हा नियम आहे का? नाही. आत्ताचं स्वयंपाकघर बघा की आपल्याकडे शेगड्या जेव्हा पेटवल्या जातात तेव्हा धूर असतो का अग्नी असतो? अग्नी असतो. मग अग्नी आहे तिथे धूर आहे हा नियम आहे का? नियम नाही. पण लाकडं पेटवून जेव्हा अग्नी प्रदीप्त केला जातो तेव्हा तिथे धूर असतो, आणि धूर असतो तिथे अग्नी असतोच हा नियम आहे. अग्नी असेल तिथे धूर असेल हा नियम नाही, पण जिथे धूर आहे तिथे मात्र अग्नी असणारच आहे हा नियम आहे. आणि या नियमानुसार विचार केल्यानंतर मनुष्य म्हणतो ज्या अर्थी तिथं धूर दिसतो त्या अर्थी तिथं अग्नी आहे. ते कळालं कसं? अग्नीचं प्रत्यक्ष झालं का? झालं नाही. प्रत्यक्ष कोणाचं झालं? धुराचं झालं. आणि धुराच्या प्रत्यक्षावरून अनुमानाने आपल्याला त्या ठिकाणी अग्नी आहे हे जाणता आलं. हे सांगायला सुद्धा वेद लागत नाही. अग्नी थंड आहे हे अग्नी उष्ण आहे हे प्रत्यक्षानं कळतं. पाणी थंड आहे हे प्रत्यक्षानं कळतं. पर्वतावर असलेला अग्नी आपल्याला डोळ्याला जरी दिसला नाही, प्रत्यक्ष जरी झालं नाही, तरी ज्याचं प्रत्यक्ष झालंय त्या धुराचा अग्नीशी नक्की संबंध असतो हे आपल्याला माहिती असल्यामुळं आपल्याला तिथे अग्नीचं अनुमानानं ज्ञान होतं. पण अनुमानानं जे कळतं किंवा प्रत्यक्षानं जे कळतं, या दोन्ही गोष्टी सांगायला वेदाची गरज नाही. मग आता इकडेचा आत्ताचा वेदमंत्र आपण पाहिला. एक गाय आहे, तिचे 2 रूप आहेत, तिला एक वासुर आहे, ती गाय एका भूमीत चरते, आणि आपल्या एका वासराला ती गाय दूध पाजायला लागलेली आहे. हे सांगायला वेद लागतो का हो? गाय आपल्याला प्रत्यक्षानं कळते ना. या प्राण्याला गाय म्हणतात, कळतं ना आपल्याला. सासना शृंगारिमत्वम गोत्वम. ज्या प्राण्याच्या डोक्यावर शिंग आहेत आणि गळ्याला पोळी आहे त्याला गाय म्हणतात, माहिती आपल्याला. नुसतं शिंग पाहायचं गाय म्हणायचं असं चालत नाही. हरिणालाही शिंग असतात, इतरही काही म्हशीलाही शिंग असतात, पण सासना म्हणजे गळ्याला असलेली पोळी त्या म्हशीमध्ये नाही, गळ्याला असलेली पोळी त्या हरणाला नाहीये. पण नुसती गळ्याची पोळी पाहून आपल्याला गाय ठरवता येत नाही. त्याचं कारण गळ्याची पोळी सरड्याला सुद्धा. सरडा बघा ना, तुम्ही बघितलाय ना सरडा? माहिती नाही? माहिती नसला तर एकदा बघा, नाहीतर सर्च करून बघा, लगेच मिळतं तुम्हाला मोबाईलवर पाहायला सरडा. कसा आहे बघा ना तो सरडा. त्या सरड्याला असं त्यानं मान वर केल्याच्या नंतर त्याला गायीसारखी गळ्याला पोळी दिसते की नाही सांगा मला? दिसते. म्हणजे पोळी असणं हे गायीचं लक्षण नाही, शिंग असणं हे गायीचं लक्षण नाही. गळ्याला पोळी असणं आणि डोक्यावर शिंग असणं हे गायीचं लक्षण आहे. आणि ते आपल्याला माहिती असल्यामुळे गाय नावाचं प्राणी आपल्याला माहिती आहे. गायीच्या पोटी एखादं वासर असू शकतं, माहिती आहे. त्या गायीच्या पोटी असलेल्या वासराला ती गाय चरता चरता दूध पाजू शकते, हे माहिती आहे. पाहिले आपण हे सगळ्या डोळ्यांनी. मग हे जे आपण पाहिलेलं आहे ते सांगायला वेद लागतो का? सांगा. नाही. मग वेद जे बोलायला लागलाय ते वेदाचं बोलणं कसं? परोक्ष आहे. परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष आहे. अप्रत्यक्ष म्हणजे झाकून आहे, आडपडद्या नाही. सिद्धांत सांगायचा आहे, उदाहरण बोलून गेलाय वेद. त्याच्यातून सिद्धांत काय जाणून घ्यायचा आहे? हा जो मंत्र या ठिकाणी म्हणला ना, हा पांडुरंगाचं वर्णन करणारा मंत्र म्हणून धर्मसिंधुकार बाबा पद्यांनी सांगून ठेवलाय.
त्याने त्या मंत्राचं भाष्य करताना असं सांगितलं, ही जी एक गाय आहे ना, या गायचं नाव आहे परमात्मा पंढरीनाथ. ही पांडुरंग नावाची गाय आहे. आपल्या संतांनी सुद्धा पांडुरंगाला गाय म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. आम्हा घरी एक गाय दुहत आहे, पान्हान समाये त्रिभुवनी, वानते सावळी नावते श्रीधरा, चरे वसुंधरा 14 भुवने, असं त्या गायचं वर्णन केलेलं आहे. आम्हा घरी एक गाय दुभत आहे. भक्तांच्या घरी एक दुभती गाय आहे. त्या गायचं नाव काय? पांडुरंग श्रीधरा, असं त्या परमात्मा पंढरीनाथाचं नाव आहे. आणि ही गाय काय करते? या गायबद्दल वर्णन करताना वेद मंत्रात काय सांगितलं? या गायचे 2 रूप आहे. 2 रूपाने ही गाय एका भूमीमध्ये चरते. ती भूमी कोणती? पंढरीची भूमी. त्या पंढरीच्या भूमीमध्ये चरणारी ही गाय कोण? परमात्मा पांडुरंग. तो 2 रूपाने चरतो. त्याचं एक रूप सावळा आहे, एक रूप पांढरा आहे. पांढरं रूप म्हणजे चंद्रभागा आणि काळं रूप म्हणजे सावळं रूप म्हणजे विटेवर उभा असलेला परमात्मा पंढरीनाथ आहे. त्याचं सावळं रूप आहे. या 2 रूपामध्ये पंढरी क्षेत्रामध्ये चरणारी म्हणजे स्थिर असणारी, राहणारी, कायम त्याच भागात राहणारी अशी ही जी गाय आहे ना, या गायीच्या पोटी जन्मलेलं एक वासरू आहे, पुंडलिक राय. आणि त्या पुंडलिकाला ही गाय दूध पाजायला लागली, म्हणजे भक्तिप्रेमाचा पान्हा पाजायला लागली. भक्तिप्रेमाचा पान्हा कोणाला? पुंडलिकासारख्या भक्ताला. पुंडलिकासारख्या भक्ताला म्हणजे पुंडलिक प्रमुख धरून बाकीच्या सगळ्या भक्ताला, तुम्हाला आम्हाला सुद्धा. कारण या गायीचा पान्हा न समाये त्रिभुवने, त्रिभुवनात न मावणारा पान्हा या गायीला आहे. त्याच्यामुळे सगळे प्यायला जा, सगळ्याला दूध पाजायला ही गाय तयार आहे. कोणतं दूध आहे? भक्तिप्रेमाचं. हे भक्तिप्रेमाचं दूध पाजणारी परमात्मा पंढरीनाथ नावाची गाय काळ्या रूपाने विटेवर उभी आहे, पांढऱ्या रूपाने चंद्रभागेच्या रूपाने इथे भूमीत, या पंढरीच्या भूमीत संचार करायला लागलेली आहे. आणि ती पुंडलिक नावाच्या एका भक्ताला भक्तिप्रेम नावाचं दूध पाजायला लागलेली आहे. हा या मंत्राचा जो गर्भित अर्थ आहे, हा आपल्याला माहिती आहे का? हा माहिती नाही. आणि हा माहिती नसलेला अर्थ सांगण्याकरता वेद येतो, हे मला सांगायचं आहे बरं का. वेद येतो, बोलणं सरळ दिसतं, पण त्या वेदाच्या बोलण्याचा सरळ अर्थ घेऊन चालत नाही. त्या वेदाच्या बोलण्यातून आपल्याला गर्भित अर्थाकडे वळावं लागतं. द्वासुपर्णा सयुजा सखायः समानं वृक्षं परिशस्व जाते, तयोरन्यः पिप्पलम स्वादु अत्ति अनशनन अन्यः अभिचाकशीति, असा एक मंत्र वेदामध्ये येतो. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये 10 उपनिषदांपैकी श्वेताश्वर उपनिषदामध्ये हा मंत्र आला. काय सांगितलं त्याच्यात? एक झाड आहे. काय सांगितलं? एक झाड आहे. ऐका थोडंसं, झोपू नका. एक झाड आहे. त्या झाडावर 2 पक्षी बसले. एका झाडावर 2 पक्षी बसलेले. ते दोन्ही पक्षी परस्पराचे जीवश्च कंठश्च मित्र आहेत. आणि याच्यातला एक पक्षी झाडाला लागलेली फळं खातोय, दुसरा मात्र बाजूला बसून झाड त्याला लागलेली फळं खाणारा पक्षी सर्वांचं प्रकाशन करतो, तो मात्र फळं खात नाही. काय याच्यात नवीन दाखवलं? झाड माहिती नाही आपल्याला. कोणी म्हणत चला की मला झाड माहिती आहे की नाही? माहिती आहे. बरं, झाडावर पक्षी बसतात हे माहिती आहे की नाही? माहिती आहे. बरं, 2 पक्षी एखाद्या वेळेला जवळजवळ बसलेले पाहतो की नाही आपण? पाहतो. मग ते 2 पक्षी परस्पराचे मित्र असू शकतात की नाही? असू शकतात. त्याच्यातला एक पक्षी फळं खातो आणि दुसरा पक्षी बाजूला बसलेला एखाद्या वेळेला फळं खात नाही, असंही दिसतं की नाही? दिसतं ना. म्हणजे सगळं सांगायला वेद कशाला पाहिजे होतं मला? आपल्याला जे दिसतं, मी काय बोललो सुरुवातीला, प्रत्यक्षाने आणि अनुमानाने जे कळतं ते सांगायला वेदाची गरज नाही ना. मग कशाला पाहिजे हे? वेदाने कशाला सांगावं? एक झाड आहे, त्या झाडाच्या एका फांदीवर 2 पक्षी बसलेले आहेत. त्याच्यातला एक पक्षी झाडाला लागलेली मधुर फळ खातो, दुसरा पक्षी मात्र ती फळ खात नाही. तो फक्त प्रकाशनाचं काम करतोय. कोण आहे सांगा ना? गर्भित अर्थ काय याच्यातला? याच्याकडे वळायला पाहिजे. मग हा गर्भित अर्थ जर आपल्याला कळत नसेल तर तो कोण सांगतो? जगद्गुरु शंकराचार्यासारखे महात्मे तो अर्थ आपल्याला समजावून देतात. हे झाड कोणतं? संसार नावाचा वृक्ष आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखा अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. हा अश्वत्थ वृक्ष आहे. संसाराला अश्वत्थ वृक्ष म्हणलं. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये सुद्धा संसाराला अश्वत्थ म्हणजे पिंपळ. पण
गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये आलेला तो अश्वत्थ वृक्ष सांगत असताना अश्वत्थ शब्दाचा अर्थ पिंपळ करू नका. ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट सांगतात, अश्वत्थ शब्दाचा एक अर्थ पिंपळ जरी असला तरी तो अभिप्राव नव्हे श्रीहरीचा. 15व्या अध्यायामध्ये अश्वत्थ शब्द वापरत असताना पिंपळ हा अर्थ सांगण्याचा श्रीहरीचा अभिप्राय नाही. म्हणजे कसं झालं? हे झाड आहे ना, हो, याला अश्वत्थ म्हणतात ना, हो, मग अश्वत्थ म्हणून प्रसिद्ध असलेलं झाड म्हणजे पिंपळ ना, हो बाबा. पण अश्वत्थ म्हणत असताना अश्वत्थ शब्दाचा पिंपळ अर्थ प्रत्यक्षात कळाला ना तुम्हाला, तो सांगायला वेद लागत नाही ना. मग अश्वत्थ शब्दाचा जो अर्थ वेदाला सांगायचा आहे तो ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. श्वहा म्हणजे उखा, तो वरी एक सारिखा. बरं का, ज्ञानेश्वर महाराज सांगतात श्वहा शब्दाचा अर्थ उद्या असा आहे. श्वहा म्हणजे उद्या. श्वहा आगच्छामि, मी तुमच्या घरी उद्या येईन. श्वहा म्हणजे उद्या. श्वहा तिष्ठती असो श्वत्थः, म्हणजे श्वहा म्हणजे उद्यापर्यंत जो टिकून राहतो त्याला म्हणतात श्वत्थ. आणि न श्वत्थः अश्वत्थः, जो उद्यापर्यंत नाही पुढच्या क्षणापर्यंतही एकसारखा राहत नाही त्याचं नाव अश्वत्थ. हा कोण आहे? संसार आहे. प्रपंचाच्या पसाऱ्याचं चित्र जर आपण पाहायला लागलो तर उद्यापर्यंत प्रपंच जसाच्या तसा राहतो का? काल तुम्ही जे होतात ते आज आहात का? जसेच्या तसे आहात का? नाही ना. थोडी झीज झाली ना, आपल्यामध्ये बदल झाला ना, काहीतरी आयुष्य कमी झालं ना, इंद्रियाची ताकद कमी झाली ना. अरे क्षणाक्षणाने इंद्रियाची ताकद कमी होते म्हणून तर म्हातारपण जाणवतं. एकदम येतं काय? 40 वर्षाच्या नंतरच म्हातारा झालो मी. 20 वर्षाच्या पूर्वी तरुण होतो, आता 40 वर्षानंतर म्हातारा झालो. तो मध्ये 40 वर्ष तरुणच होतो आणि एकदम म्हातारा झालो, असं आहे का? असं नाहीये. क्षणाक्षणाला माणसामध्ये बदल होत जातो ना. अस्ते, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यते, हे षडभाव विकार सांगितले. वस्तूच्या बाबतीत, संसारातल्या प्रत्येक वस्तूच्या बाबतीमध्ये 6 प्रकारच्या विकाराचा विचार वेदांताने सांगितला. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात 6 विकार. थोडक्यात सांगायचं जर झालं, उत्पत्ती स्थिती संहार माहिती आहे की नाही आपल्याला? उत्पत्ती म्हणजे निर्माण होणं, स्थिती म्हणजे टिकणं, आणि संहार म्हणजे नष्ट होणं. या उत्पत्ती स्थिती आणि संहाराची प्रत्येकाची 2-2 रूप म्हणजे हे षडभाव विकार आहेत. अस्ति म्हणजे आहे, जायते जन्माला येतो, हे उत्पत्तीचे 2 प्रकार झाले. जो आहे तोच जन्मतो, नसलेला जन्माला येत नाही. आहे तोच जन्माला येतो. आत्ता मुलगा जन्माला आला तो मागच्या देहात कोणीतरी होता म्हणून जन्माला आला. जो होता तो जन्माला येतो, जो नसतो तो जन्माला येत नाही. मला सांगा, जे असतं तेच निर्माण होतं की नसलेलं निर्माण होतं? उदाहरणाशी बोलतो मी आपल्याशी. तीळ शेंगदाणे हे घाण्यात टाकले तर त्याच्यातून तेल निघतं की नाही? मला सांगा. तेल टाका, ते शेंगदाणे टाका, तीळ टाका, खोबरं टाका घाण्यामध्ये, घाणा फिरवा, त्याच्यातून तेल निघतं की निघत नाही? सांगा बरं मला जरा. निघतं. बरं, ते सगळं काढून घेऊन त्याच्यामध्ये आता दगड टाका, वाळू टाका, तेल निघतं का? झोपू नका ना, बोला की माझ्याशी जरा. ज्ञानेश्वर महाराजांनी तेही सांगितलं आपल्याला. घाडा गाळिलिया गुंडे, तेरणा पेंडी जोडे. घाण्यामध्ये घालून गुंडे म्हणजे दगड जर गाळायचा प्रयत्न केला तर तेलही निघत नाही, पेंडे निघत नाही. आणि शेंगदाणे घातल्यावर निघतं, खोबरं घातल्यावर निघतं. ते का निघालं? याच्यातून का निघालं नाही? म्हणजे असतं ते जन्माला येतं. हा नियम आहे शास्त्राचा. असतं ते जन्माला येतं, नसतं ते जन्माला येत नाही. वाळूमध्ये तेल नाही, जन्माला येत नाही. शेंगदाण्यात तेल आहे, जन्माला येतं. म्हणून अस्तीलाही महत्व आहे आणि मग जायतेलाही महत्व आहे. जन्माला कोणाला? जो होता तो जन्माला आला. अस्ति जायते. त्याच्यानंतर दुसरा विकार कोणता? अस्ति जायत वर्धते. जो जन्माला येतो, मला सांगा, तो तेवढाच असतो का थोडा थोडासा वाढत जातो? वाढत जातो. जन्मल्या मुलाच्याकडं पाहिल्याच्या नंतर बायका काहीतरी बोलतात. कोणासारखा दिसतो? पहिला शब्द कोणासारखा दिसतो असा असतो? सांगा ना मला. आईसारखा. आणि 2 दिवसानं विचारायला जा, बरोबर त्याला आईसारखा म्हणते, आता थोडं बदललाय हो, आता वडिलावर गेलाय म्हणतात. म्हणजे ते काळी पण आलं की वडिलावर गेला म्हणायचं. जन्मल्या मोरात दिसतो. तुकाराम महाराज सांगतात, गाढवाचे तान्हे पालटते क्षणे क्षणे.
गाढवाच्या पोटी जन्माला येणारं जे पिलू असतं ना ते क्षणाक्षणाला बदलतं. म्हणून बघा ना तुम्ही, घोड्याच्या पिलापेक्षा गाढवाचं पिलू जन्माला गोंडच दिसतं हो. ते तसंच जर राहिलं असतं तर लोकांनी घोडे वापरलेच नसते. पण पालट ते क्षणाक्षणाला त्याच्यामध्ये पालट होत जातो. ही अडचण आहे ना. मला काय सांगायचंय, वर्धते, वाढ व्हायला सुरुवात होते. वाढ व्हायला, जन्माला आला, होता, अस्ति, आहे तो, जायते, जन्मतो, जन्माला आला तो वाढायला लागतो. वाढायला लागल्याच्या नंतर सारखी वाढत चालू असते का? माणूस वाढायला लागला तर तो वाढतच राहतो का? विपरिणमते, त्याच्यात आता विरुद्ध परिणाम सुरू होतात. म्हणजे काय झालं, जन्माला आला, वाढायला लागला, कुमारवय संपलं, युवावस्था संपली, तारुण्य संपत चाललं की माणसामध्ये थोडेसे विरुद्ध परिणाम, जे परिणाम आतापर्यंत चांगले जाणवत होते, वा शरीर कसं आहे, टवटवीत आहे, मुलगा कसा आहे, केळीचा गाभा आहे, अरे वा छान आहे. आता कसा झाला? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्याबद्दल म्हातारपण, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषान दर्शनम, ज्ञानाचं लक्षण सांगताना भगवंतांनी सांगितलं, जन्म मृत्यू म्हातारपण आणि व्याधी रोगराई, या सगळ्याच्या योगानं होणाऱ्या दुःखाचं दर्शन माणसाने हे सगळं यायच्या अगोदर घेतलं पाहिजे. म्हणे म्हातारपण यायच्या आधी म्हातारपणातल्या दुःखाची जाणीव करून घ्या. म्हातारपण सुखाचं जातं. काय सांगितलं, मी कशा करता हे सांगायला लागलो, विरुद्ध परिणाम शरीराच्या ठिकाणी व्हायला लागतात. ज्ञानोबरांनी त्याचं वर्णन करताना सांगितलं, आजीच्या अवसरी पुष्टी जे हे शरीर ते होईल वाळले काचरी जैसे. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले वर्णन ऐका. आज हे शरीर पाहत असताना तरुणाचं, तिशीत आलेल्या 25-30तल्या तरुणाचं शरीर जर आपण पाहायला लागलो, पुष्टी जे शरीरी, त्याच्या शरीराच्या ठिकाणी टवटवीतपणा आहे, ताजेपणा आहे, पुष्टी आहे, धष्टपुष्टता आहे. म्हातारपणाचा विचार करा, हे कसं होणार आहे रे पुढं? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ते होईल वाळली काचरी जैसे, वाळलेल्या काचरी सारखं त्या शरीराचं रूप होतं. म्हणजे काचरी माहितीये का? काचरी, उसरी काचरी काहीतरी थोडं माहिती आहे, विसरत चाललं ते. आता पुढच्या पिढीला विचारलं तर कोणी सांगू शकत नाही. आता कसं तरी थोडं तरी काचरी कळाली नव्हती, पण उसरी थोडी कळाली. ते वांगे म्हणा, वाळकं म्हणा, हे सगळं वाळवून ठेवतात की नाही, त्याला काय म्हणतात? वाळवून ठेवल्यानंतर उसरी. काचरी माहिती नाही का? काचरी माहिती नाही. मी सांगतो, मी काही कधी केली नाही, आई करत होती त्याच्यामुळे माहिती आहे. तुम्ही करता, पण त्याला काचरी म्हणायचं तुम्हाला माहिती नाही, तुम्ही करता. हे आंबट पदार्थ कैरीसारखे असतात की नाही, ते वाळवतात की नाही? बरं, ते वाळवताना नुसतं वाळवतात आणि काही वेळेला मीठ लावून वाळवतात की मीठ लावून वाळवलं की काचरी. आता शहरात गेलं की वाळवून आयतं मिळतं ना तुम्हाला. हे सगळं वाळवलेलं आयतं मिळतं, ते काही वाळवून बसायची गरज राहिली नाही आता आपल्याला, बरं का? पण हे जुन्या काळामध्ये वाळवत होत्या ना बायका. कोरोनाच्या काळामध्ये ह्याची काय गरज आहे कळालं होतं आपल्याला, पण अजूनही शुद्ध नाही आपल्याला. काय करतात? खायला काहीच मिळत नव्हतं, बाजारात भाज्या येत नव्हत्या, आल्या तरी आणायला जाता येत नव्हतं, तोही आणून देत नव्हता. विकायला आलेला माणूस घरापर्यंत आला तरी आपण घेत नव्हतो. अशा वेळेला या सगळ्या वाळवून ठेवलेल्या वगैरे वस्तूचा उपयोग होतो की नाही? आणि त्याच्याकरता जुने लोक वाळवून ठेवत होते हो. ते काचरी, उसरीच्या पेक्षा काचरीचं स्वरूप जे असतं ना, ते असं खाक्कच झालेलं असतं. त्याला मीठ वगैरे लावून वाळवलेलं असल्यामुळे त्याचं असं शुष्क असं वाळून गेलेलं ते रूप असतं ना. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आज केळीचा गाभा असणारा तुझा देह म्हातारपण आल्यानंतर वाळलेल्या काचरी सारखा होणार आहे रे बाबा. हा काचरी सारखा देह होतो. तांबुले ओठरावू, हसता दात दावू, सनागर विरू बोल जेडे, तयाचे या तोंडा येईल जळंबटाचा लोंढा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आज 32 दात तुझ्या तोंडात आहेत आणि हे सगळेच्या सगळे दात तुझे सुंदर आहेत, अगदी डाळिंबाच्या दाण्यासारखे तुझे दात आहेत. हे सगळेच्या सगळे दात तांबूल सेवन केल्याच्या नंतर अजून सुंदर झालेले, तुला हसून हसून लोकांना दाखवायला बरं वाटतं. पण लक्षात घे, म्हातारपण आल्याच्या नंतर याच तोंडातले हे सगळे दात गळाल्याच्या नंतर बाबा
आतून कफाचा लोंढा, याच्याशिवाय दुसरं काही येत नाही रे या तोंडातून. हे काय आहे? विपरिणमते. शरीराच्या बाबतीत होणारे हे सगळे विरुद्ध परिणाम. आतापर्यंत वाढत असताना कसं चाललं होतं? चांगले परिणाम होते, चांगले परिणाम होते. ते चांगले परिणाम संपल्याच्या नंतर कसे परिणाम सुरू झाले? विरुद्ध परिणाम. विरुद्ध परिणाम होता होता कसं होतं? अपक्षीयते. अपक्षीयते म्हणजे हळूहळू शरीराचा आंशिक नाश व्हायला लागतो. दात पडणं, केस गळून जाणं, दृष्टी कमी होणं, हातापायात असलेली ताकद कमी होणं. भात कालवून जरी दिला तरी तो असा तोंडात जाईपर्यंत त्याच्यातली सगळी शीतं गळूनच जातात आणि 4-2च कण तोंडात जातात, अशी हाताची अवस्था होणं. जे पाय 20-20 कोस चालल्याच्या नंतर सुद्धा थकत नव्हते, ते पाय आता 20 पावलं सुद्धा चालायला नको म्हणतात, अशी त्या पायाची अवस्था होणं. हे काय? अपक्षय, आंशिक नाश. अजून पूर्ण नाश नाही, आंशिक नाश झाला. विरुद्ध परिणाम होता होता आंशिक नाश झाला आणि आंशिक नाशाच्या नंतर शेवटी काय? एका दिवशी विनश्यती, मरावं लागतं. उपजेते नासे नासले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबराच्या भाषेत सांगायचं तर असं आहे, घट्टी यंत्र असतं ना ते रहाट गाडगं, आता तेही पाहायला मिळत नाही आपल्याला. पंप झाले आता, त्याच्यामुळे पाण्याची व्यवस्था अशी मुबलक होऊन गेली. रहाट गाड्याला कोण विचारतो, मोठेला कोण विचारतो, काही राहिलं नाही आता. पण मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे तुम्ही सर्च करा की रहाट गाडगं मिळतं तुम्हाला. हे बरं राहिलं आता थोडंसं आपल्याकडे. जुन्या काळातलं सांभाळून ठेवायकरता किंवा माहिती घेण्याकरता म्हणून हे एक साधन आले, तेवढं बरं आहे. नाहीतर काहीच कळायचं कारण नाही. रहाट गाडगं म्हणजे काय? मोठीच्या मोठी विहीर असली की त्या मोठ्या विहिरीतून पाणी काढण्याकरता एक मोठ तरी असायची, नाही तर रहाट गाडगं. रहाट गाडग्यामध्ये काय? असं एक चक्र असायचं, त्या चाकावर मडकी बांधलेली असायची. त्या मडक्याला असं फिरते, ते चाक फिरवण्याच्या करता बाजूला एक चाक असायचं आणि त्या चाकाला बैल लावून फिरवायचं. ते चाक या चाकाला फिरवायचं आणि हे विहिरीमध्ये हे मडक्याने युक्त असलेलं चाक फिरत राहिलं की रिकामं मडकं खाली जातं, ते पाणी घेऊन वर येतं. वर आल्यानंतर ते पाणी टाकून देतं, रिकाम होऊन पुन्हा भरून घ्यायला जातं. रिक्ताहा भवन्ते भरिताहा, भरिताश्च रिक्ताहा. रिकामं मडकं भरावं, भरलेलं मडकं पुन्हा रिकामं व्हावं. हा जसा प्रकार आहे रहाट गाडग्याचा, तसाच आपला प्रकार आहे. जन्मला, मरतो, मेला, जन्मतो. उपजेते नाशे नासले पुनरपि दिसे. जन्ममरण चालूच आहे, जन्ममरण चालूच आहे, काय काय राहत नाही. एक मेला म्हणजे तो मेला म्हणजे संपलाच आहे असं होत नाही, त्याचा पुढचा जन्म ठरलेला असतो. उपनिषदामध्ये त्याच्याकरता उदाहरण देताना असं सांगितलंय, गवतावर फिरणारी आळी असते पहा. गवतावर फिरणारी आळी पाहिली का कधी? पाहिली नसली तर पुन्हा पहा, नाहीतर सर्च करा. मी सांगतो ते ऐकत चला. ती गवतावर फिरणारी आळी कशी करते? आपलं असं शरीर असं जवळ करते आणि पुढं सरकते, पुढं सरकते, पुढं सरकते, ते टोकापर्यंत जाते आणि गवताच्या टोकापर्यंत गेल्याच्या नंतर ते शरीर सरकवता सरकवता खाली पडते का दुसरी गवताची काडी धरते? हो, कसं करतं? खाली पडत नाही, कधीच पडत नाही. पडली तर ती शहाणी नाही, ती दुसरी काडी धरते. तुम्ही बघा, लक्ष देऊन बघा, ती दुसरी काडी धरते आणि दुसऱ्या काडीला धरल्याशिवाय पहिली काडी सोडतच नाही. याचाच अर्थ असा आहे की जीव जेव्हा एका शरीरावर आरूढ होतो तेव्हा त्या आळीसारखा उत्तरोत्तर उत्तरोत्तर त्या शरीराच्या अंतापर्यंत जातो आणि अंतापर्यंत गेल्याच्या नंतर दुसऱ्या शरीररूपी काडीचा स्वीकार केल्याशिवाय पहिलं शरीर सोडतच नाही, सोडतच नाही. हा जीवाचा नियम आहे. म्हणजे मी हे कशा करता बोललो? पहिल्यांदा अस्ति म्हणजे आहे, त्याच्यानंतर जायते म्हणजे जन्मतो, त्याच्यानंतर वाढतो, वाढल्यानंतर विरुद्ध परिणाम होतात, पुढं आंशिक नाश होतो आणि शेवटी नष्ट होतो. याचा अर्थ काय झाला? जसंच्या तसं राहणं हे या संसाराचं स्वरूप आहे का? एक देहाचं समजू नका तुम्ही, सगळ्याच असंच आहे. जे जे जन्माला आलं ते वाढता 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 कधीतरी नष्ट होता. प्रत्येकाचाच प्रकार आहे. गवताच्या काडीचा तोच प्रकार, आळीचा तोच प्रकार, माणसाचा तोच प्रकार, जनावराचा तोच प्रकार, पक्षाचा तोच प्रकार, सगळ्याचा तोच प्रकार. म्हणजे काय झालं? एका अवस्थेत न राहता क्षणाक्षणाला अवस्थांतराला प्राप्त होणं हे या समग्र संसाराचं जर स्वरूप असेल तर श्वाहा म्हणजे उद्या, पुढचा क्षण, त्या क्षणापर्यंत
हा म्हणजे राहणारा असा हा संसार नाही, म्हणून याला अश्वत्थ म्हणायचं. अश्वत्थ म्हणजे पुढच्या क्षणापर्यंत जसाच्या तसा राहत नाही, या अर्थानं संसाराला अश्वत्थ म्हणलं. मग हा अश्वत्थ शब्दाचा अर्थ आहे. आणि आपल्याला कळणारा अश्वत्थ शब्दाचा अर्थ काय? पिंपळ. मग पिंपळ हा अर्थ अश्वत्थ शब्दाचा जो आहे तो प्रत्यक्षानं मला कळतो, वेदाला तो सांगायचा नसतो. मग वेद काय सांगतो? इथं अश्वत्थ शब्दाचा अर्थ संसार वृक्ष घ्या. बर, कळलं? या संसार वृक्षावर बसलेले दोन पक्षी आहेत. कोण आहेत? जीव आणि ईश्वर. जीव याच संसार वृक्षावर बसलेला आहे आणि ईश्वरही याच संसार वृक्षावर बसलेला आहे. बघा ना, आत्ताचं उदाहरण बघा की आपण कुठं बसलो? व्यंकटाचल पर्वतावर. व्यंकटेश कुठं बसला? कुठं बसला सांगा ना. तो कुठे दुसरीकडे काय इथंच बसलाय? इथंच बसलाय. मग दोघंही एका झाडावर बसलो की नाही आपण? तो आणि आपण दोघे एका झाडावर बसलेले आहोत की नाही? हे जीवाचं आणि ईश्वराचंच आहे ना. जीव याच झाडावर बसला, ईश्वरही याच झाडावर बसला. परब्रह्म रूपाने देवाचं जे परब्रह्म हे जे देवाचं स्वरूप आहे ते वेगळं आणि ईश्वर हे जे देवाचं स्वरूप आहे ते वेगळं. परब्रह्म रूपानं तो परमात्मा संसाराचा अधिष्ठान आहे आणि ईश्वर रूपानं तो परमात्मा संसार वृक्षावर बसलेला आहे. हे दोन्ही रूपाचं चिंतन थोडंसं भेदानं लक्षात घ्या. तोच परमात्मा, पण तो परमात्म्याच्या रूपात, मूळ रूपात, परब्रह्म रूपात जेव्हा असतो तेव्हा तो या संसार वृक्षाचा अधिष्ठान आहे. एका झाड म्हणलं की ते जमिनीवर असतं ना. कसं आहे तुमच्याकडे? कसं आहे? कुंडीत असतं. जाऊ द्या, जमिनीवर नसतं, कुंडीत असतं. लटकत्या कुंडीत असतं. जाऊ द्या, पण ती लटकती कुंडी का होईना, त्याच्यात का होईना माती आहे ना, म्हणजे पृथ्वीवरच झाड असतं ना. जमिनीवर झाड असतं आणि झाडावर पक्षी बसलेला असतो. हे बरोबर. त्याच पद्धतीने जर विचार करायला लागलो आपण तर या संसार रूपी वृक्षाची माती म्हणजे अधिष्ठान असलेलं तत्व तो परमात्माच आहे आणि त्या संसार वृक्षावर बसलेल्या एका पक्षाच्या रूपातही तो परमात्माच आहे. त्याच्या बाजूला दुसरा पक्षी बसला, तो कोण? आपण, जीव. संसार नावाचा एक वृक्ष आहे, त्याला अश्वत्थ म्हणतात. तो एकसारखा टिकत नाही म्हणून त्याला अश्वत्थ ही संज्ञा आहे. आणि त्या वृक्षावर बसलेले दोन पक्षी म्हणजे जीव आणि ईश्वर आहेत. याच्यातला एक पक्षी फळं खातो म्हणले. तसे संसाराला लागलेली सुखदुःखाची फळं भोगणारे कोण? जीव, आपण. कर्मफळ कोण भोगतो? जीव भोगतो का ईश्वर भोगतो? जीवालाच कर्मफळाचं भोगणं आहे. आणि ईश्वर नावाचा पक्षी काय करतो? अनश्वन्या. तो खात नाही, त्याला कर्मफळ नाहीत, त्याला कर्म नाही, कर्माचं फळही त्याला नाही, म्हणून तो न खाणारा पक्षी आहे. आणि तो काय करतो? अभिचाकशीती. तो प्रकाशनाचं काम करतो. कोणाचं प्रकाशन करतो? तो झाडे तोच दाखवतो. बाजूला पक्षी बसलेला तो जीव नावाचा पक्षी, त्याचं प्रकाशन हाच करतो. कर्मफळ त्याचे प्रकाशन तोच करतो. आणि कर्माची फळं भोगणारा हा जीव आहे, हा भोगायला लागला, खायला लागला, याचे प्रकाशन करतो. आणि बाजूला बसलेला मी ईश्वर नावाचा पक्षी असून मी कर्मफळे खात नाही, याचे प्रकाशन तोच करतो. स्वतःचे प्रकाशन, ईश्वराचंही प्रकाशन, जीवाचंही प्रकाशन, सगळ्याचं प्रकाशन करण्याचं काम करणारा हा ईश्वर नावाचा पक्षी आहे. हे चिंतन लक्षात घ्या. मी कशा करता बोलायला लागलो? एक झाड, त्याच्यावर बसलेले दोन पक्षी, परस्पराचे जीवश्च कंठश्च मित्र, आणि त्याच्यातला एक पक्षी फळे खातो आणि दुसरा पक्षी मात्र काहीही न खाता सर्वांचं प्रकाशन करतो. हे सामान्य आपल्याला दिसणारी गोष्ट वेदानं सांगितली, पण त्याच्यात दडलेला गर्भित अर्थ शोधावा लागेल ना. वेदाचं बोलणं असं असतं. मला हे सांगायचंय. परोक्षवादाः श्रुतयः किंवा ऋषया परोक्ष बोलतात. वेदमंत्र परोक्ष बोलतात. दोन मंत्र आपल्याला आता सांगितले. द्वे विरूपे हा पांडुरंगाचं वर्णन करणारा मंत्रही सांगितला आणि संसार वृक्षावर बसलेल्या जीव ईश्वर नावाच्या पक्षाच्या संबंधातला मंत्र आपल्याला सांगितला. आपल्याकडं जे 6 आस्तिक शास्त्र, 6 नास्तिक शास्त्र आहेत. त्याच्यात 6 आस्तिक शास्त्रामध्ये एक सांख्यशास्त्र आहे. ते सांख्यशास्त्र जर आपण पाहिलं तर ते कपिलाचार्यांनी लिहिलं आणि त्यांनी एका वेदमंत्राला धरून सगळ्या सांख्यशास्त्राची उभारणी केलेली आहे. कोणता वेदमंत्र येतो? त्यांनी सांगितलं की बाबा एका ठिकाणी एक बोकड आहे, एक बोकड आहे
त्या बोकडाच्याकडे 2 शेळ्या आहेत, 2 शेळ्या आहेत. आणि त्या 2 शेळ्या, एकच बोकड त्या 2 शेळ्याच्याकडे येतो. नाही, 1 शेळी आहे आणि त्या शेळीकडे येणारे 2 बोकड आहेत. एक बोकड हा शेळीचा उपभोग घेत राहतो आणि दुसरा बोकड मात्र तिला टाकून जातो. काय केलं? 1 शेळी, तिच्याकडे येणारे 2 बोकड. त्या शेळीची ती शेळी 3 रंगाची आहे. तिच्या ठिकाणी काही भाग काळा आहे, काही भाग तांबडा आहे, काही भाग त्या शेळीचा पांढरा आहे. शेळ्या असतात अशा रंगारंगाच्या शेळ्या असतात. पांढरी, संपूर्ण पांढरी असते, संपूर्ण काळी असते, तांबडी असते. आणि एखादी शेळी 2 रंगाची, 3 रंगाची असू शकते. त्यांनी सांगितलेल्या शेळीचा वर्ण जर आपण पाहायला लागलो, अजामेकाम लोहित श्वेत कृष्णाम. एक अजा, अजा म्हणजे शेळी, एक अजा आहे. ती कशी आहे? लोहित श्वेत कृष्णाम. लोहित म्हणजे लाल रंग तिला आहे, श्वेत म्हणजे पांढरा रंग आहे आणि कृष्ण म्हणजे काळ्या रंगाची ती शेळी आहे. बर, अजामेकाम लोहित श्वेत कृष्णाम अशी एक शेळी आहे. आणि तिच्याकडे 2 बोकड आले. एक बोकड तिच्याकडे येतो आणि तिच्या भोगात गुंतून पडतो आणि दुसरा बोकड अजोह्यन्यः भुक्त भोगाम जहाती. ही त्या दुसऱ्या बोकडाची शेळी आहे असा विचार करून हा बोकड तिचा त्याग करून निघून जातो. काय सांगितलंय? एक शेळी, तिचे 3 रंग, तिच्याकडे येणारे 2 बोकड. एका बोकडाने तिचा भोग घ्यावा, एका बोकडाने तिचा त्याग करावा. काय आहे ह्याच्यात? वेदांना सांगायची गोष्ट आहे. अरे खाटकाला सुद्धा कळतं, हे खाटकाला सुद्धा कळतं. हे वेदांना सांगायची गरज आहे. पण त्याच्यातला गर्भित अर्थ असा, अजा आणि अज. बोकडाला अज म्हणायचं संस्कृतात, आणि अजा स्त्रीलिंगी रूप केलं की शेळी असा त्याचा अर्थ होतो. पण हे शेळी आणि बोकड या अर्थाचे शब्द नाही. तर अज अजा हे शब्द प्रकृती पुरुषाकडे लावा, परमात्मा आणि मायेच्याकडे लावा. माया कशी आहे? न जायते इयम अजा, ती जन्माला येत नाही, तिला अजा म्हणतात. आणि परमात्मा न जायते असो अजहा, पुल्लिंगी शब्द करायचा आहे. जन्माला येत नाही म्हणून परमात्म्यालाही अज म्हणायचं. आणि माया ही जन्माला येत नाही, प्रकृती ही जन्माला येत नाही म्हणून तिला अजा म्हणायचं. आणि ती प्रकृती अजा आहे ना, शेळी आहे ना. शेळीला जसे 3 रंग सांगितले, प्रकृतीकडे सुद्धा 3 गुण आहेत, सत्व रजतम. सत्वगुणाचा रंग सांगितला जातो पांढरा, रजगुणाचा रंग सांगितला जातो तांबडा, तमगुणाचा रंग सांगितला जातो काळा. तत्र सत्वम निर्मलत्वात. गीतेतलं सत्वगुणाचं वर्णन आहे का ना. सत्वगुण कसा? निर्मल आहे. रजो रागात्मकम विद्धी. रजोगुण कसा आहे? रंजनात्मक आहे. रंजनात्मक आहे म्हणजे कसा आहे? तांबडा आहे. तमस्तु अज्ञानजम विद्धी. तमगुण मात्र अज्ञानासारखा काळा आहे ना. पांढरा, तांबडा आणि काळा असा रंग त्या शेळीच्या ठिकाणी आहे. वेदमंत्रांनी वर्णन केलं होतं. पण ती शेळी म्हणजे प्रकृती. आणि प्रकृती म्हणजे काय? सांख्यशास्त्र बघा किंवा वेदांत बघा, प्रकृती शब्दाचा अर्थ सत्व रज तम या 3 गुणाची साम्यावस्था म्हणजे प्रकृती आहे. साम्यावस्था म्हणजे समान अवस्थेत 3 गुण असणं. प्रकृतीत रजोगुण तेवढाच आहे, तमोगुण तेवढाच आहे, सत्वगुण तेवढाच आहे. तुमच्या वाट्याला कोणता गुण किती प्रमाणात येतो हा भाग वेगळा आहे. हा भाग वेगळा आहे. आपल्या वाट्याला, एखाद्याच्या वाट्याला तमगुण जास्त येतो, मग त्याची तमः प्रधान प्रकृती होते, रजः प्रधान प्रकृती होते, सत्व प्रधान प्रकृती होते. हा भाग वेगळा. पण मुळात प्रकृतीच्याकडे जर आपण पाहिलं तर सत्व रज तम 3 गुण समान असतात, समान असतात. ठीक आहे. एक शिक्षक आहे, त्याला शाळेत 5 वर्गामध्ये शिकवायचं. 5 वर्गात त्याला शिकवायचं. तर 5 वर्गात शिकवण्याचं ज्ञान त्या शिक्षकाकडे जे आहे ते कमी जास्त प्रमाणात आहे की समान आहे? समान आहे ना. पण जिथं गेला तिथलं ज्ञान वाढलेलं दिसतं ना. ज्या वर्गात गेला त्या वर्गाचं ज्ञान जर वाढलेलं दिसत असेल तर त्या शिक्षकाचं ज्ञान तेवढंच वाढलेलं आहे, बाकीचं कमी आहे असं म्हणायचं का? दुसऱ्या वर्गात गेल्याच्या नंतर त्याचं ज्ञान वाढले, दुसऱ्या वर्गाचं ज्ञान वाढलेलं दिसलं म्हणून ते वाढलेलं म्हणायचं? काही म्हणता येत नाही. त्याच्या ठिकाणी सर्व वर्गाचं ज्ञान समान. तशी प्रकृती तुम्हाला आम्हाला वाढवून कोणता गुण देते हा भाग वेगळा आहे. पण तिच्यामध्ये जर आपण विचार करायला लागलो तर सत्व रजतम समान, साम्यावस्था म्हणतात त्याला. ही प्रकृती आहे. अजा आहे, ती जन्माला येत नाही.
जन्माला येत नाही म्हणून तिला अजा म्हणजे शेळीचं नाव दिलं गेलं तिला. आणि तिच्या ठिकाणी 3 रंगाच्या रूपामध्ये हे 3 गुण घेतले. आता तिच्याकडे येणारे 2 बोकड, ते 2 बोकड कोण? एक जीव आहे आणि एक ईश्वर आहे, प्रधान प्रकृती पुरुष आहे. तो जीव काय करतो? या प्रकृतीचा भोग घेत राहतो, हिच्यात गुंतून पडतो. तमगुणात तरी गुंतो, रजोगुणात तरी गुंतो, सत्वगुणात तरी गुंतो, कुठं तरी गुंतो, काहीतरी दुःख भोगत बसतो. सत्वगुणच चांगला नाही, सत्वगुणच चांगला नाही. सत्वगुणाच्या काय गुण शब्दाचाच अर्थ बांधणारा असा आहे. सत्व गुण काय करतो त्याचं वर्णन गीतेने केलेलं आहे का? हा सत्वगुण निर्मल आहे, त्याच्यामुळे तो प्रकाशक आणि अनामय आहे. अनामय म्हणजे दुःखरहित आहे. प्रकाशक आहे म्हणून तो ज्ञान देतो आणि अनामय आहे म्हणून तो सुख देतो. चांगली गोष्ट आहे की नाही? त्याला आपल्याला ज्ञान द्यावं. चांगलं केलं की वाईट केलं सत्वगुणानं? कोणी म्हणा की जरा म्हणजे झोप जाते म्हणून मला बोलायचं तुम्ही, नाहीतर मी झोपी जाईल असं. म्हणून मला बोलकं ठेवायकरता तुम्ही हो नाही म्हणत जरा. सत्वगुण प्रकाशक आहे, तो ज्ञान देतो, हे चांगलं होतं. सत्वगुण अनामय आहे त्यामुळे तो सुख देतो, हे चांगलं होतं. पण तो ज्ञान आणि सुख देऊन थांबत नाही. त्याची पुढची क्रिया काय सांगितली? तो आपल्याला ज्ञान देतो, ज्ञानाचा अभिमान निर्माण करतो. इथं बिघडतं. तो आपल्याला सुख देतो आणि मी सुखी असा अभिमान निर्माण करतो. आणि मी सुखी म्हणलं की असं बघणं सुरू होतं, हा दुःखी आहे. इथं बिघडतं. ज्ञान आणि सुख दिलं हे चांगलं केलं, पण त्या ज्ञान आणि सुखाचं तादात्म्य, संग, आसक्ती, अभिमान हे त्या सत्वगुणाने निर्माण केलं. इथं बिघडवलं त्यानं. मग सत्वगुण जर बिघडवत असेल तर रजोगुण तमोगुण बिघडवतात हे काय सांगायला पाहिजे? रजो रागात्मकं विद्धी तृष्णा संग समुद्भवम. आपल्याला तृष्णा म्हणजे हाव निर्माण करणारा रजोगुण आहे. रजोगुण वाढला की माणसाला हाव निर्माण होते. हाव निर्माण झाली की काय होतं? याच्यापेक्षा पुढचं मिळावं वाटत राहतं. तैसी तृष्णा वाढिन्नरिया निरुही हाता आलिया तरी म्हणे एखादिया दारुणा बळघो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपल्याला, तृष्णा वाढली की माणसाला सोन्याचा मेरू पर्वत जरी हाताला लागला तर याच्यापेक्षा अजून तोळा 2 तोळे जास्त मिळालं असतं तर बरं झालं असतं असं वाटतं. अरे पर्वत मिळाला रे तुला, आता तोळा 2 तोळ्याची काय किंमत आहे? पण हाव वाढली ना, हाव वाढली, याच्या पुढचं पाहिजे, याच्या पुढचं पाहिजे. हे हाव कोण निर्माण करतो? रजोगुण बिघडवतो. संग आसक्ती निर्माण करतो. तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम. कर्माची आसक्ती निर्माण करून बांधणारा असा हा रजोगुण आहे. तमोगुण काय करतो? तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनम सर्वदेहिनाम. सगळ्या जीवांना मोह निर्माण करणारा तमोगुण आहे. तो काय करतो? प्रमादालस्य निद्राभि तन्निबध्नाति भारत. जीवाच्या ठिकाणी प्रमाद निर्माण करतो. कोण? तमोगुण. प्रमाद म्हणजे जाणून चूक करायची इच्छा, तिला म्हणतात प्रमाद. ही चूक आहे, हे पाप आहे असं जाणून सुद्धा माणसं ते करतात की नाही सांगा मला? करतात, करतात. दारू पिणाऱ्या माणसाला दारू पिणं महापाप आहे सांगितलं, आपण ऐकले, त्यानं प्रवचन ऐकलंय, कीर्तन ऐकलंय, मोठ्या लोकांनी सांगितलेलं ऐकलंय. हे पाप आहे, संसाराचं वाटोळं होतं, ऐकले ना? ऐकलं तरी प्यायचा राहतो का सांगा? हे काय? याला म्हणतात प्रमाद, जाणून चूक करण्याची इच्छा. मला सांगा, कोणत्याही लहानात लहान जीवाची हिंसा करणं पाप आहे हे तुम्हाला मान्य की नाही? बोला मला, मान्य? मान्य की नाही सांगा ना? आहे. मग अंगावर बसलेलं चिलट सावध जर असेल तर मारता की नाही सांगा? का मारता? पाप माहिती असून मारतो ना मनुष्य, हा प्रमाद आहे हो. हे कोणी निर्माण केलं? तमोगुणाने. तमोगुणाने हे निर्माण केलं. आलस्य, आपल्याला आळस येतो, हा कोणी निर्माण केला? तमोगुणाने. तमोगुण वाढला की आळस निर्माण. बरं, आळस चांगला आहे का हो? मग म्हणतातच ना आपल्याकडे, आळस कामाचा वैरी, झोप दारिद्र्याची सोयरी आहे ना. मग आळस कोणी निर्माण केला? तमोगुणाने निर्माण केला. वाटोळं केलं की चांगलं केलं सांगा? एक सुभाषित आहे, बहुतेक योग वसिष्ठातलं, वसिष्ठाच्या मुखातलं वचन आहे. त्याने असं सांगितलं, आलस्यो यदि न भवे जगत्यनर्थः
कोण स्यात् बहुधनको बहुश्रुतो वा आलस्यात इय अवनिः ससागरांता संपूर्णा नरपशुभिश्च निर्धनैश्च. त्याने म्हणतात, त्याने असं वर्णन केलं वसिष्ठाने, हा आळस नावाचा पदार्थ जगात जर नसता तर जगात सगळेच लोक श्रीमंत आणि सगळेच लोक ज्ञानी झाले असते. ठीक आहे, सगळेच ज्ञानी झाले असते आणि सगळेच लोक श्रीमंत झाले असते. पण सगळे श्रीमंत आहेत का? नाही. त्याचं कारण काय? आळस आहे ना. आळस काम धंदा करू देत नाही ना आपल्याला. आलस्यात इयम अवनिः ससागरांता, समुद्रापर्यंतची ही सगळी पृथ्वी आळसानं काय करत होतं? संपूर्ण नरपशुभिश्च निर्धनैश्च. लोक ज्ञानही मिळवत नाहीत आणि पैसाही मिळवत नाही. कशामुळं? आळसामुळं. कामधंदा केला नाही आळसामुळं, अभ्यास केला नाही आळसामुळं. त्याच्यामुळं काय राहिलं? ज्ञानही राहून गेलं आणि पैसाही राहून गेला. हे नुकसान कोणी केले सांगा? आळसानं. हा आळस कोण निर्माण करतो? तमोगुण. प्रमाद, आलस्य आणि निद्रा. सगळ्यात मोठा दोष निद्रा. हा झोप नावाचा दोष. झोप चांगली आहे का? चांगली नाही ना. चांगली नाही झोपता कशाला 12-12 तास? असं कोणी विचार केले तर अतिमात्रेतली झोप. इथं झोप शब्दाचा अर्थ अतिमात्रेतली झोप. आवश्यक असेल युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. गीतेमध्ये देवाने सांगितलं की नाही, युक्त आहार विहार, नियमित आहार विहार करा. युक्त चेष्टस्य कर्मसु, क्रिया करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मर्यादित क्रिया करा. आणि युक्त स्वप्न, तिथल्या स्वप्न शब्दाचा अर्थ झोप बरं का. नाहीतर झोप लागल्यावर जे दिसतं ते स्वप्न ठाऊक आहे आपल्याला, पण स्वप्न म्हणजे झोप. युक्त स्वप्न अवबोध, अवबोध म्हणजे जागृती. मर्यादित जागणं असू द्या आणि झोपणंही मर्यादित असू द्या. नाहीतर अफाट निद्रा असली की नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गवार निद्रा सुखे, घर जळत आहे ते न देखे. मूर्ख माणूस त्याला बासर निद्रा म्हणजे भरपूर निद्रा आवडते आणि त्याच्यामुळं तो निद्रा सुख अनुभवत असताना घर जळायला लागलं, थोडी झोप राहिली म्हणतो. अजून माझ्या चला बाहेर चला, घर जळायला लागलं नाही म्हणतो, झोप राहिली म्हणतो. अमृत ही परी नेघे जरी नीद आली. ज्ञानेश्वर महाराजांची उदाहरण आहे का ना. एखाद्याला हे अमृत रे, हे एवढा गोट घे, एवढा गोट घेतल्याच्या नंतर तुला जीवन चांगलं होईल, तुझं मरण येणार नाही. तो म्हणतो झोप यायला लागली ना, ठेवा बाजूला. निद्रा अमृतापुढे स्वर्गीय अमृत काय करतात? ही निद्रा आहे, हे नुकसान करते ही निद्रा आपलं. पण हे प्रमाद, आळस आणि निद्रा हे कोणी निर्माण केले सांगा ना? तमगुणाने निर्माण केले हे सगळं. मग हे सत्व रजतम या 3 गुणाची साम्य अवस्था असलेली प्रकृती. प्रकृती म्हणजे शेळी, शेळी म्हणजे अजा, अजा म्हणजे न जन्मणारी ही प्रकृती. तिच्याकडे असलेले सत्व रजतम 3 गुण आणि 3 गुणाची साम्य अवस्था असणारी ही अजा, हिच्याकडे एक अजय येतो, तो तिच्यात गुंतून पडतो. तो जीव आहे, तो गुंतून पडतो. सत्वात तरी गुंततो, रजगुणात तरी गुंततो, तमगुणात तरी गुंततो. आणि दुसरा जो बोकड येतो तो अज कोण आहे? तो ईश्वर आहे. तो काय करतो? तो टाकून जातो हिला. का? तो जीव आहे, त्याच्यात गुंतून पडणारा. मी काही जीव नाही, मी तिच्यात गुंतणार नाही, हा विचार त्याच्या अंतःकरणात असतो, म्हणून तो निवांत राहतो. हा अर्थ कळाला का आपल्याला? हा अर्थ आपल्याला कळतो का? आपल्या बुद्धीला अजा म्हणलं की शेळी आठवलीच लगे. 3 रंग असू शकतात, 2 बोकड असू शकतात, एक तिच्यात गुंतणारा, एक न गुंतणारा, हे असू शकतं. एवढंच कळतं आपल्याला. पण त्याच्यात असलेला एक गर्भित अर्थ आपल्याला एक शास्त्र निर्माण करून ज्ञान करून देण्याच्या कामात समर्थ आहे. हे कळायला कोण? कपिलाचार्यासारखा महात्माच पाहिजे. आपल्याला कळत नाही ते. कशा करता बोलत होतो मी? प्रामाण्याचा क्रम बघा. प्रामाण्याच्या क्रमामध्ये पहिला क्रमांक वेदाचा. वेद परोक्ष बोलतो ते आपल्याला कळत नाही, ते समजून द्यायला स्मृती यावी लागते. वेद काय काय सांगतो? धर्म सांगतो. 3 गोष्टी स्मृती ग्रंथात 3 विषय येतात. पहिला विषय असतो आचाराचा, दुसरा विषय असतो व्यवहाराचा आणि तिसरा विषय असतो प्रायश्चित्ताचा. 3 विषय स्मृती ग्रंथात. कोणती स्मृती काढा तुम्ही? मनुस्मृती काढा, यज्ञवल्क्याची काढा, पराशराची काढा, कोणती काढा, वसिष्ठाची काढा, कोणती स्मृती काढा. 108 स्मृतीतला कोणताही स्मृती ग्रंथ उघडा, त्याच्यात विषय 3. पहिला विषय असतो आचाराचा, दुसरा विषय असतो व्यवहाराचा आणि तिसरा विषय असतो
प्रायश्चित्ताचा. आपण आचरण कसं करावं, तुम्ही कोण आहात त्याच्यावर तुमचा आचार अवलंबून आहे. हे कोण शिकवतं? स्मृती ग्रंथ. सगळ्याला सारखा आचार चालेल का? चालत नाही ना. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी, पुरुष, स्त्री, सगळ्याचे आचार वेगळेच हो. जो आचार पुरुषाला पाळता येतो तो आचार स्त्रियांना पाळता येईल का? जो आचार स्त्रियांना पाळता येतो तो पुरुषांना पाळता येईल का? विचार करा ना. काही करता येत नाही. याचं त्याला, त्याचं याला काही करता येत नाही. कोणाचं लहानाचं मोठ्याने करता येतं का? मोठ्याचा आचार लहानाला करता येतो का? मी उदाहरण सांगतो नेहमी याच्याकरता. एक लहान मूल 2 वर्षाचं रांगत आपल्या बैठकीत आलं. झोपणं कारण ऐका की जरा. ते रांगत आलं, बैठकीत आलं. बैठकीत आल्याच्या नंतर आपल्या पायाला धरून, आपण खुर्चीवर बसलेले असताना गुडघ्याला धरून उभं राहिले. त्या उभं राहिलेल्या पोराला बापानं उचलून घेतलं. उचलून घेतल्याच्या नंतर बापाला जर मिशा असतील तर, आता का ठेवत नाही कोणी, काढूनच टाकतात. मिशा असतील तर त्या पोराला समजा मिशा धरून बापाच्या हलवल्या तर बापाला कौतुक वाटतं की दुःख वाटतं? सांगा. काय ऐकलं नाही मला थोडं. तर बापाने सांगावं की आईने सांगावं? एकही बाप म्हणत नाही याच्या बापाला कौतुक वाटतं. आया म्हणायला म्हणजे तुमच्या मिशा उपटल्या पाहिजे ते पाय मान्यच आहे बघा इकडं. कौतुक वाटतं खरं. त्या बोलल्या ते काही खोटं नाही, पण तुम्ही बोलला नाहीत म्हणून मला पुढे बोलावं लागलं. नाहीतर मी कशाला बोलतो विचारा. त्या मिशा उपटल्या, पोराचं कौतुक वाटलं की नाही? कौतुक वाटलं. हे किती वर्षाचं पोरग तो आहे? 2 वर्षाचं. आता पुढे चला 20 वर्षाचं पोरग झालं. तसंच रांगत आलं, बापाला धरून गुडघ्याला धरून उभं राहिलं, बापाच्या जवळजवळ मिशा उपटायला लागला. आता आनंद आहे का? आता नाही. गाढवा एवढा मोठा होऊन हे काय करायला लागलास म्हणतो की नाही बाप त्याला. मी कशा करता बोललो? हे लहानाची क्रिया मोठ्याला चालत नाही, मोठ्याची क्रिया लहानाला चालत नाही. पुरुषाची क्रिया स्त्रीला चालत नाही, स्त्रीची क्रिया पुरुषाला चालत नाही. ते स्त्री पुरुष समान अधिकार वगैरे वगैरे सगळं खरं. तरी याची क्रिया त्याला आणि तिची क्रिया याला करता येते का? सांगा ना. एकदा बाळंतीण होऊन दाखवा किंवा मग समानता जर असेल तर समानता मानायचीच आहे. एक मूल हिला, एक मूल याला, चालतं का असं सांगा ना. होत नाही ना, होत नाही. कशा करता हे सांगितलं? ज्याची त्याची क्रिया वेगळी. पुरुषाची स्त्रीची क्रिया वेगळी, लहानाची मोठ्याची क्रिया वेगळी. तसं वर्ण धर्म, आश्रम धर्म, हे वर्ण कोणी घडवले? 3 गुणांनीच वर्ण घडवलेले. माणसं शहाणपणाने विचारतात, गुण 3 असतील तर वर्ण 4 कसे झाले? 3 गुणांनी वर्ण घडवायचे जर असतील तर 4 वर्ण कसे झाले? 3 गुणांनी. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. 3 गुणांनीच वर्ण ठरवलेले जर असतील तर 4 कसे? ते शास्त्र त्याच्यातलं सोडून द्या. मी साधं उदाहरण आपल्याला सांगतो. एक दोरी धरा आणि तिला 3 ठिकाणी कात्री लावा. किती तुकडे होतात? किती तुकडे होतात सांगा ना. एका दोरीला 3 ठिकाणी कातर लावल्यानंतर होणारे तुकडे किती? कापड व्यापारी आहेतच की आपल्याजवळ, ते सांगतील की आपल्याला 4 तुकडे करायचे असतील तर 4दा कातर लावता की 3दा लावता सांगा मला. 4था तुकडा त्याला कातर न लावता बाजूला पडतो. होतं की नाही असं? हे कात्रीचं उदाहरण कशा करता सांगितलं, पण 3च ठिकाणी कातर लावायची आहे ना, एवढ्या करता 3च ठिकाणी कातर. एक सत्वगुणाची, एक रजोगुणाची, एक तमोगुणाची कातर लावली की समाज सगळ्याच्या सगळ्या चातुर्वर्ण्यात विभक्त होतो. 4 वर्ण. मग 4 वर्णामध्ये क्रियेचा विचार जर केला तर प्रत्येकाची क्रिया वेगळी आहे. 4 आश्रमाचा विचार करा. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी, प्रत्येकाची क्रिया वेगळी का एकच आहे? ब्रह्मचार्याने जे करायचं ते गृहस्थाला चालत नाही, जे गृहस्थाला करायचं ते वानप्रस्थ. बघा, मी आपल्याला उदाहरणाला विचारतो. भिक्षा मागणे धर्म की अधर्म? भिक्षा मागणे धर्म आहे की अधर्म आहे? भिक्षा मागणे सांगा ना. धर्म आहे ना. अरे धर्म आहे म्हणून तरी ते पोरग म्हणजे झाल्या ओम भवती भिक्षांते हे म्हणतात. तुम्ही कौतुकानं त्याला भिक्षा वाढता आहे की नाही? जर तो अधर्म असता तर कौतुकानं वाढली असते का भिक्षा? नाही. म्हणजे भिक्षा मागणं धर्म आहे. बरं, भिक्षा वाढणं धर्म आहे की अधर्म आहे सांगा मला? धर्मच आहे. मागणंही धर्म, वाढणंही धर्म. चाललं बरोबर आहे.
आता मला सांगा, ही भिक्षा वाढणे ब्रह्मचार्याने केलं किंवा संन्याशाने केलं तर त्याला तो धर्म आहे का? नाही ना. संन्यास हे कसं आहे, ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्याशी या तिघांना भिक्षा मागायचा अधिकार आहे आणि गृहस्थाला फक्त वाढायचा अधिकार आहे. गृहस्थाने फक्त वाढावी. वाढणे हा धर्म कोणा करता? भिक्षा वाढणे हा धर्म कोणा करता? गृहस्था करता. कारण त्याला बायको आहे, त्याला अन्न शिजवायला मदत करायला कोणीतरी आहे. हा सगळा विचार शास्त्राने देशात केला. ब्रह्मचार्याकडे ते काही नाही ना, त्याला अभ्यासाचा व्याप आहे ना. वानप्रस्थाला त्याला तत्वचिंतन करायचं ना. संन्याशाला सर्वस्वाचा त्याग केलाय ना त्यानं. मग या सगळ्यांनी वाढत बसायचं नाही. एक संन्याशी समजा मी अन्न निर्माण करून भिक्षा वाढतो आलेल्या लोकांना म्हणायला लागला, शास्त्र म्हणतं पाप लागतं तुला, पाप लागतं त्याला. म्हणजे वानप्रस्थ, संन्यासी आणि ब्रह्मचारी यांना भिक्षा मागणे हा धर्म आहे आणि ग्रस्थाश्रमी माणसाला भिक्षा वाढणे. ग्रस्थाश्रमाच्या बाबतीमध्ये शास्त्राने असं सांगितलं, आपत्ती असेल म्हणजे कुटुंबाच्या भरणपोषणाकरता किंवा स्वतःच्या पोटाकरता ग्रहस्थाकडे काहीच नसेल तर त्याने भिक्षा मागावी. तेव्हा त्याला भिक्षा मागता येते. किंवा तीर्थक्षेत्रात आला तिथला जर विधी असला, भिक्षा माग, गाणगापूरला तुम्ही जर गेला तर तिथं भिक्षा मागणे हा धर्म. कोणाला भिक्षा मागावी लागते तिथं, तिथं मागा. पण एरवीला तुम्हाला भिक्षा मागता येत नाही. ग्रहस्थ आहात तर वानप्रस्थाला मागता येते, संन्याशाला मागता येते, ब्रह्मचार्याला मागता येते. त्यांच्या करता तो धर्म म्हणजे धर्म बदलतो. प्रत्येकाच्यात करता धर्म अधर्माच्या कल्पना वेगळ्या आहेत हे सांगायचं होतं मला. एकच काय, ऋतुमानानुसार सुद्धा किंवा देशकाल परिस्थितीनुसार सुद्धा धर्माचा विचार असतो ना. आपल्याकडे देवपूजा करायची जर झाली तर आपण कशी करतो सांगा? स्नान करतो. स्नानानंतर आपण सोहळं नेसतो. सोहळं नेसल्यानंतर अंगावर शिवलेलं वस्त्र नसावं असा विचार आहे आपल्याकडं. स्यूत वस्त्र म्हणजे शिवलेलं वस्त्र, सुचिविद्ध वस्त्र म्हणजे सुईनं ज्याला भोग पाडलेलं आहे असं वस्त्र सोहळ्यात चालत नाही, चालत नाही. पण बद्रीनारायणला गेल्याच्या नंतर असा विचार करून चालतो का? शिवलेलं चालत नाही काय? अरे तिथला पुजारी पायात जोडे घालून पूजा करतो. काय करता त्याला? त्या देशाचा विचार आहे, तो देशाचा विचार आहे. ते आमचे गुरुजी एक उदाहरण सांगायचे. एका गावाला गेलो, खूप उन्हाळ्याचे दिवस होते, रखरख ऊन होतं, ऊन लागलं. तिथं जाऊन बसलो. घरात बसल्याबरोबर बाईने माझ्यासमोर भांड्यात पाणी आणून ठेवलं. पाणी पिताना ते पाणी गार वाटलं नाही, खूप तहान लागली होती, खूप उष्णता झाली होती. बाईला विचारलं, बाई मडक्यातलं पाणी आहे का तुझ्याकडं? बाईनं जाऊन मडक्यातलं पाणी तिच्याकडं नव्हतं, जे काही फडकं वगैरे लावून गार केलं होतं ते आणून दिलं. त्याला म्हणले, थांबलो. पुढं त्या बाईकडं हिवाळ्यात जायचा मला प्रसंग आला. मी जेव्हा तिच्याकडं जाणार आहे त्यावेळेला आता इथं पडली ना तशी कडाक्याची थंडी होती आणि गुरुजीने सांगितलं, त्या बाईनं लक्षात ठेवलं की गुरुजीला मडक्यातलं पाणी लागतं. म्हणून तिनं म्हणे, गुरुजी येणार हे कळाल्याबरोबर 8 दिवस अगोदर मडकं जे भरून ठेवलं आणि 8 दिवसाच्या नंतर गुरुजीच्या समोर ते पाणी ठेवल्याबरोबर गुरुजी म्हणाले, हात लावला त्या भांड्याला की मला विंचू चावल्यासारखं झालं. म्हणजे ते पाणी कसं पिऊ? मी कशा करता बोलतो? हे ऋतुपानानुसार, देशकालानुसार हे सगळेच्या सगळे नियम बदलत जातात, बदलत जातात. असा हा बदलाचा धर्माचा विचार सांगण्याकरता हा वेदानच सांगितलेला असतो. पण वेद स्पष्ट बोलत नाही ना, मग आपल्याला ते कळत नाही ना. मग त्याच्याकरता हे स्मृती ग्रंथ निर्माण होतात आणि ते आचार शिकवतात. माझा मुद्दा इथे आहे, आचार. आचार म्हणजे लोणचं नाही बरं, तो एक आचार आहेच आहे पुन्हा. आचार शिकवतात. तुमच्या वर्णानुसार, तुमच्या आश्रमानुसार, तुमच्या वयानुसार, तुमच्या देशकाल परिस्थितीला धरून असा आचार शिकवतात. कोण शिकवतात? स्मृती ग्रंथ शिकवतात. आचारानंतर दुसरा भाग कोणता असतो स्मृती ग्रंथाने शिकवलेला? व्यवहार. व्यवहार म्हणजे कसं वागावं, कसं वागावं, आईबापाशी कसं वागावं, मुलाशी कसं वागावं, गुरुजनाशी कसं वागावं, आपल्या बरोबरीच्या लोकांशी कसं वागावं, कोणाला नमस्कार करताना कसा करावा. सगळे व्यवहार आहेत. हे सगळे हे व्यवहार आहेत. मला सांगा, नमस्कार करण्याचे प्रकार असतात की नाही? आपल्याला आपला मित्र भेटला, आपण काय करतो? नमस्कार. एवढं म्हणलं तरी पुष्कळ झालं. त्यालाही समाधान आहे, आपल्यालाही समाधान. बाप भेटला रस्त्याला जाता जाता, बाबा जेरी नमस्कार बाबा, चालतं का सांगा ना मला? चालत नाही.
साधू महात्मा भेटला, कसं करायचं? श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. हा नमस्कार आहे ना. आम्हाला लोक नमस्कार करतात रस्त्यावर जाताना. मला एकाने सांगितलं, नमस्कार महाराज. काय नमस्कार आहे का डोक्यावर मारणे? काहीच काय नमस्कार म्हणायचं का? सांगा ना बरं. नाही, असं चालत नाही. हा व्यवहार आहे. बरोबरीच्या माणसाला हात जोडून नमस्कार केला चाललं. माय बापाला चरणावर डोकं टेकून नमस्कार केला पाहिजे. गुरुजनाला चरणावर डोकं टेकून नमस्कार केला पाहिजे. हा व्यवहार आहे. आणि या व्यवहाराला सोडून अर्थोत्पादना करता, म्हणजे आपल्याला पैसा मिळवावा लागतो संसार करताना, त्याच्यात व्यवहार कसे करायचे, त्या व्यवहाराचे 18 प्रकार स्मृती ग्रंथात आहेत. तुम्ही कसा पैसा मिळवावा, तुमची वाटणी करायची ती कशी करावी, विभागणी कशी असते. एका घरात 4 भाऊ आहेत. 4 जाऊ, 2 आहेत. त्या 2 भावाला बापाची संपत्ती वाटून देत असताना कशी वाटून द्यायची? कशी वाटून द्यायची? समान वाटून द्यायची. माहिती आहे आपल्याला. पण धर्मशास्त्राचा विचार त्याच्यात असा आहे की बाबा, बापाची संपत्ती वाटत असताना बाप दाद्यापासून आपल्या घरामध्ये चालत आलेले जे कुलाचार आहेत ते कुलाचार वाटून घेणार आहात का एकटा चालवणार आहे, याचा विचार करावा लागतो. आपल्या घरात देव आहेत, हे देव कोण घेणार आहे? का दोघं जण विभागून घेणार आहात? दोघे देवाची पूजा करणार आहात का? नाही. एक भाऊ म्हणतो मला होत नाही. तो मोठा असो लहान असो, तो म्हणतो मला होत नाही. पंढरीची वारी आपल्या घरामध्ये कोण करणार? मोठा भाऊ म्हणतो मला होत नाही. मग हे सगळं करणारा जो भाऊ आहे की नाही, त्याला 1/5 वाटत जास्त देवाला. 1/5 त्याला वाटा द्यायचा. आणि उरले म्हणजे 100 पैशाची वाटणी जर असेल तर 20 पैसे आले त्याच्या पदरात टाकायचे आणि 80 पैसे 40 पैसे वाटून द्यायचे. ही वाटणी आहे. हा वाटणीचा व्यवहार आहे. मान्य हो न हो, ते मानायचं न मानायचं. कोर्टात गेल्याच्या नंतर देवधर्माला कोर्ट मानत नाही, त्याच्यामुळे कोर्ट आपल्याला सांगतं समान वाटून घ्या, ते जाऊ द्या. पण कशी केली पाहिजे या संबंधात वाटणीचा विचार जो धर्मशास्त्र सांगतं तो असा आहे. तो असा आहे. वाटणी व्यवहार आहे. तो कसा करायचा? बरोबर करा. आपल्याला भागीदारीत व्यवसाय करायचा असतो बघा. काही वेळेला 2-4 जण येतात, भांडवल वगैरे देतात. कोणी मग ते वर्किंग पार्टनर काय काय असतं त्याच्यात भानगडी अजून बरेच असतात. ते धंदा करत असताना त्याने कसा धंदा, याला भागीदारीत केलेल्या धंद्याला स्मृती ग्रंथात आलेला शब्द आहे संभूय समुत्थान. समुत्थान म्हणजे अर्थवृद्धी करता उत्थान करणं, आणि संभूय म्हणजे मिळून, सगळ्यांनी मिळून म्हणजे भागीदारीत केलेला व्यवसाय. तो कसा करायचा, त्याची संपत्ती वाटायची कशी, नियम दिले स्मृती ग्रंथामध्ये. शेती करायची कशी करावी, स्मृती ग्रंथ शिकवतात आपल्याला. शेतीत घेतलेलं उत्पन्न, समजा शेत आपण आता सध्या वाटेकरी लावतो ना, वाटेकऱ्यांनी शेत करायचं, त्याच्याकडून आपण पैसे तरी घ्यायचे किंवा इतका वाटा तितका वाटा ठरवून घेतलेला असतो. खर्चात घेतला वाटा तर काय मिळायचा, खर्च नाही घेतला तर काय वाटा द्यायचा, हे जे सगळे प्रकार आहेत की नाही, याची मूळ सगळी सूत्र स्मृती ग्रंथात आपल्याला पाहायला सापडतात. याला काय म्हणायचं? व्यवहार प्रकरण. पहिले 3 प्रकरण असतात स्मृती ग्रंथात, मी बोलत होतो. एक असतं आचाराचं प्रकरण, दुसरं व्यवहाराचं प्रकरण, आणि तिसरं प्रकरण असतं प्रायश्चित्ताचं. प्रायश्चित्त म्हणजे काय? चुकलेलं, आपलं जे काही चुकलेलं असेल त्याचा दोष लागू नये याच्याकरता करायचा विधी जो असतो त्याला म्हणतात प्रायश्चित्त. प्रायो नाम तप प्रोक्तम चित्तम निश्चय उच्यते. प्राय म्हणजे तप आणि चित्त शब्दाचा अर्थ निश्चय, असं करून प्रायश्चित्त म्हणजे आपण जे काही दोषाचं आचरण केलं होतं किंवा जो दोषाचा व्यवहार केला होता त्याच्या संबंधानं अशी एक काहीतरी तपात्मक क्रिया करायची की त्याच्या व्यवहारात तो माझा दोष गेला असा निश्चय झाला पाहिजे. त्याला प्रायश्चित्त म्हणतात. हे प्रायश्चित्ताचं प्रकरण असतं. तुमच्या व्यवहारात चूक झाली तरी प्रायश्चित्त आहे, आणि तुमच्या आचारात चूक झाली तरी प्रायश्चित्त आहे. माणसं म्हणतात आचारात चूक झाली प्रायश्चित्त आहे, व्यवहारात काय प्रायश्चित्त? अरे व्यवहारात सुद्धा प्रायश्चित्त असतं. व्यवहारात प्रायश्चित्त काय असायचं? त्याला काहीतरी अर्थ, व्यवहार सगळ्याच्या सगळा अर्थनिष्ठ असतो ना, मग अर्थनिष्ठ असलेल्या व्यवहारात काहीतरी त्याला देऊन टाकणं हेच प्रायश्चित्त आहे. हा सगळा विचार कोणी सांगितला? स्मृती ग्रंथाने. हा आला स्मृती ग्रंथात कशामुळं?
तर तो वेदाने सांगितलेला असतो, तो आपल्याला कळत नसतो, म्हणून ऋषीने चिंतन करून तो आपल्याला सांगितलेला असतो. हे मला सांगायचं होतं. ते वेद झालं की त्याच्यानंतर येतो स्मृती ग्रंथाचा विचार. स्मृतीनंतर येतात पुराण. 18 पुराण, 18 उपपुराण असा आपल्याकडे विचार आहे. पुराण उपपुराण असा विचार. 18 पुराणे तीच मणिभूषणे पदपद्धती घेवणे प्रमेय रत्नांची. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या अध्यायामध्ये गणपतीचे जे रूप केले, वाङ्मय गणपती आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. आणि ज्ञानोबा सांगतात की 18 पुराण ही आमच्या वाङ्मय गणपतीच्या अंगावर असलेली मणिमय भूषण आहेत, रत्नाची आभूषण आहेत. म्हणजे रत्नाची आभूषण. 18 पुराण म्हणजे रत्नाची आभूषण आहे. हे पुराणाचं महत्व आहे. आणि त्याला पुराण, ते लोकांना हे पुराण म्हणलं की फार काहीतरी वेगळंच वाटतं. लोक पुराणातली वांगी पुराणात म्हणतात. पुराणात वांगी नसतातच मुळात, बरं का. तो वांगी शब्दच चुकीचा आहे. पुराणातली वानगी असा शब्द आहे. वानगी म्हणजे उदाहरण. एवढंही कळत नाही म्हणून बसाय पुराणातली वांगी पुराणात. आणि कशाचं काय, काहीच कळत नाही. दोघे काहीतरी नावं ठेवायची एवढंच आहे फक्त, बाकी काही नाही. नावं ठेवायची म्हणून नावं ठेवू नका, काहीतरी बघून नावं ठेवा की. ते पुराण शब्दाचा अर्थ आपल्याकडे सांगितला जातो. पुरा अपि नवम पुराणम. जे जुनच आहे, पुरा म्हणजे जुनच आहे पण अगदी नव्यासारखं आहे, त्याचं नाव पुराण आहे. ते जुनच असतं, तो सिद्धांत जुनाच असतो. जे काही सांगायचं तत्व आहे त्या तत्वामध्ये काही बदल नसतो, पण ते तत्व अशा पद्धतीनं तुमच्यासमोर मांडलं जातं की आपण नवीन ऐकतो आहोत. व्यासाने आपल्याला नवीन विचार सांगितला असं वाटावं, असं मांडलंय, त्याचं नाव पुराण. किंवा जे जुनं आहे ते व्यासांना एवढं व्यवस्थित लक्षात येतं की ते जणू काही नवीन आहे अशा पद्धतीनं मांडतात. एखादी घटना लाखो वर्षापूर्वीची असते पण त्याच्यातले बारकावे सुद्धा व्यासांच्या लक्षात येतात नव्यासारख्या. एखादी घटना जुनी झाल्याच्या नंतर जशीच्या तशी आपल्या लक्षात राहते का? राहत नाही ना. लक्षात असतं, काहीतरी असतं लक्षात, काहीतरी लक्षात असतं. तुम्ही इथे किती दारात सांगा बरं, कोणीतरी एक जण मला सांगा, मागे किती वर्षापूर्वी इथं आला होता सांगा बरं एकदा. कोणीतरी जास्त जुन्याचं उदाहरण पाहिजे मला. गेल्या वर्षी आलेल्याचं नको. 5 वर्षापूर्वी, 10 वर्ष, किती, 20 वर्षापूर्वी. त्याच्यापेक्षा जुनं कोणी आहे का? 21 मध्ये आलो होतो. 21 मध्ये म्हणजे जवळजवळ आता झाली त्याला ते बघा. बरं 72 वेळेला कोणत्या खोलीत थांबण्यात लक्षात आहे का तुम्हाला? रस्ता, ती खोली कोणाच्या नावाची होती, ते कोणाचं पत्र तुम्ही आणलं होतं, ते सगळं लक्षात आहे का? थोडं जसंच्या तसं पाहिजे मला. नाही ना, जसं 72, 81 नाही, 21ला जरी आलेला असला तरी जसंच्या तसं आठवत नाही. म्हणून गेल्या वर्षी जरी आलं तरी जसंच्या तसं आठवत नाही आपल्याला. पण व्यासाला लाखो वर्षापूर्वीचं जसंच्या तसं आठवतं. ते पुरा अपि नवम. ते पूर्वीचं असून, जुनं असून ते नव्यासारखं आठवतं, ते तसंच्या तसं मांडून देतात आपल्याला. म्हणून त्याला म्हणायचे पुराण. हे पुराण काय करतात आपल्याला? जे आपल्याला वेदाने सांगितलेलं, स्मृती ग्रंथाने विस्तारानं सांगितलं होतं, उकलून दाखवलं होतं, ते सगळं सोदाहरण दाखवण्याचं काम पुराण करतात. त्याच्याकरता उदाहरण देतात. पुराण दुसरं काही करत नाहीत, शास्त्रच सांगतात. ते शास्त्र मुळात कुठं असतं? वेदात असतं. ते व्यक्त कोणी केलेलं असतं? स्मृती ग्रंथाने केलेलं असतं. पण ते फक्त सिद्धांत रूपातच व्यक्त केलेलं असतं. त्याचं स्पष्टीकरण करण्याकरता एखादं उदाहरण द्यावं लागतं. पुराणातील उदाहरणं आपल्याला सांगतात. पुराणात उदाहरण येतं. हे उदाहरण सांगतो आपल्याला. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. सगळ्यांना माहिती असलेली कथा, लांबलचक सांगायचं का? द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. ते सगळं वस्त्र दुर्योधनाला उतरवता आलं का? दुर्योधन थकला होता? कसं आहे तुमचं म्हणणं काय? आजचा दुर्योधन थकत नाही. पण तो व्यासाचा दुर्योधन होता बिचारा, थकला. थांबलं. तिचं वस्त्रहरण थांबवल्याच्या नंतर ती सभा क्षुब्ध झाली होती. सगळे हे काय झालं, हे व्हायला नको होतं. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, बाल्हिक सगळे खाली माना घालून बसलेले. आणि सिंहासनावर धृतराष्ट्र बसला होता. तो सिंहासनावर बसलेला धृतराष्ट्र म्हणतो, काय झालं विचारतो. बाजूला बसलेले विदुर वगैरे त्याचे मंत्री जे होते ते त्याला सांगत होते, असं झालं, दुर्योधन थकलाय.
वस्त्रधारण थांबलंय होय. द्रौपदी कशी आहे? शुद्ध आहे, रागारुद्र आहे, पतिव्रता, भगवत भक्त, जिच्या करता देवाने वस्त्रावतार धारण करून जिचं लज्जा रक्षण केलं, अशी ही द्रौपदी रागावली. आणि रागाच्या भरात हिनं जर काही शाप दिला तर आत्ताच माझी मुलं मरून जातील, ही चिंता दुर्योधनाला वाटली. म्हणून दुर्योधनानं द्रौपदीला जवळ बोलावलं. ये सुनबाई, ये जवळ बोलावलं. ती सिंहासनाच्या समोर उभी आहे आणि तिला सांगितलं, सुनबाई काय झालं ते झालं, विसरून जा, माझ्याकडून एक वर मागून घे बरं. काय मागायचं असेल ते माग, काय मागायचं असेल ते माग. द्रौपदी म्हणाली, ठीक आहे, काय मागायचं आहे? आत्ता इथं द्यूत क्रीडा झाली, या द्यूत क्रीडेमध्ये माझे पतिराज धर्मराज हे तुमचे दास झाले, त्यांना दास्यातून मुक्त करा. तथास्तु. आता असोच तो युधिष्ठिरा, या युधिष्ठिराला दास्यातून मुक्त करा. या युधिष्ठिर दास्यातून मुक्त झाले. द्रौपदीला पुन्हा धृतराष्ट्र म्हणायला लागला, माझं अजून समाधान झालं नाही पोरी, अजून एक वर माग बरं, अजून एक वर माग. म्हणल्यानंतर तिनं सांगितलं, महाराज माझे बाकीचे 4 नवरे हे तुमच्या दास्यात आलेले आहेत, तेव्हा त्यांनाही दास्यातून मुक्त करा. तथास्तु. घे तुझे 5 नवरे तुझ्याकडे घे. एका वरानं युधिष्ठिर मुक्त केले, दुसऱ्या वराने 4 नवरे मोकळे झाले. धृतराष्ट्र म्हणायला लागला, अजून एक वर माग, अजून काहीतरी माग, माझं अजून समाधान झालं नाही. द्रौपदीने सांगितलं, आता मागता येत नाही. का मागता? इथं माझा मुद्दा. द्रौपदी काय बोलली? महाभारतात द्रौपदीला सांगितलं, कोणी किती वर मागावे त्याचा शास्त्रात नियम आहे. एक माहुर वैश्यवरम, द्वौ तु क्षत्रस्त्रियावरौ, त्रयो राज्ञस्तु राजेंद्र, ब्राह्मणानां शतं वराः. कोणाला किती वर मागता येतात त्याचा नियम असा दिला. म्हणजे द्रौपदीनं सांगितलेलं. काय सांगायला लागलं? शास्त्र. कुठून आलं? वेदातून. कोणी व्यक्त केलं? स्मृती ग्रंथाने. उदाहरणात कोणत्या आलं? इतिहासाच्या. हे इतिहास असो पुराण असो, हे आपल्याला उदाहरणं सांगण्याकरताच येतात. महाभारतात द्रौपदी काय म्हणाली? शास्त्र असं आहे, वैश्याला एक वर मागता येतो. एक माहुर वैश्यवरम, वैश्यानं एकापेक्षा अधिक वर मागू नयेत. देव प्रसन्न झाला वैश्याला. वैश्याने किती मागावं? एकच मागावं. कसं मागावं मी सांगतो तुम्हाला. एकच मागितलं की त्याच्यात सगळंच मिळावं असं जर पाहिजे असलं तर कसं मागावं? एक उदाहरण सांगू. एक सावकार होते, वैश्याचीच कथा सांगावी लागेल ना. एक वैश्य बिचारा गरीब, आंधळा, दरिद्री. आंधळा दरिद्री म्हटल्याच्या नंतर त्याला काही पैसाही नाही, शरीरही धड नाही. लग्न कसं व्हायचं? लग्न नाही. बिचारा तपश्चर्याला गेला. हुशार होता, वैश्य स्वतः हुशार होता. तपश्चर्या केली. तपश्चर्याला देव प्रसन्न झाला. प्रसन्न झालेल्या देवाने सांगितलं, एकच वर बरं, तुला वैश्य असल्यामुळे एकच वर मागता येतो, एक वर माग. वैश्य म्हणला, देव मी मागेन ते देतो. त्यानं सांगितलं, माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं मला बघायला मिळू द्या. मागण्या किती आहेत? वर किती आहेत? किती मागितलं? काय मागितलं? याचं नातू म्हणजे याचं लग्न झालं पाहिजे. झालं बरं. लग्न झाल्याच्या नंतर मुलगा होतोच याचा भरवसा काही नसतं. मग याला पोरग, नातं म्हणजे पोरग झालं पाहिजे, त्या पोराचं लग्न झालं पाहिजे, त्याला पोरग झालं पाहिजे, त्या पोराला राज्य मिळवलं पाहिजे, एवढा श्रीमंत झाला पाहिजे, त्याचा राज्याभिषेकाचा सोहळा झाला पाहिजे, त्याच्या डोक्यावर राजछत्र धरलं पाहिजे, ते पाहायला याला डोळे पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढं होईपर्यंत थेरड्यानं जगलं पाहिजे. किती मागितले वर? किती मागितले? एक. कसं मागावं? असं मागावं. विचार करून मागितलं की सगळं पदरात पडतं. एकच का होईना, एकच. चला, एक माहुर वैश्यवरम. द्रौपदी काय म्हणाली? वैश्याला एक वर मागता येतं, शास्त्र. द्वौ तु क्षत्र स्त्रियावरौ, क्षत्रियाच्या स्त्रीला 2 वर मागता येतात. त्रयो राज्ञस्तु राजेंद्र, एखादा राजा असलेला क्षत्रिय जर असला, क्षत्रियाला वरच मागता येत नाही. मागायचं झालं तर एखादा वर मागता येतो, तो देवाने द्यायचा ठरवला तर. ते देव काय प्रत्येक क्षत्रियाला वर माग म्हणतोच असं नाही. वैश्याला 1 वर, क्षत्रियाच्या बाईला 2 वर.
क्षत्रिय असलेल्या राजाला 3 वर मागता येतात आणि ब्राह्मणाला शतम वराह, ब्राह्मणाला मात्र किती मागता येतं, कारण मागायचंच असतं. मागण्यातच नंदीनच सांगून ठेवले ना, तुम्हाला मागूनच जगावं लागेल म्हणून. ठीक आहे, हा नियम आहे. पण हा नियम कोणी सांगितला? वेदाने. हा नियम स्पष्ट कोणी केला? स्मृतीने. हा नियम उदाहरणानिशी कोणी सांगितला? आता आपण पाहिलेलं उदाहरण इतिहासातलं. पुराणातलं उदाहरण सांगू. इतिहासात जसं उदाहरण येतं तसं पुराणात उदाहरण येतं. अंबरीश राजाचं चरित्र माहिती आहे आपल्याला. अंबरीश राजाला द्वादशी व्रत केलं होतं, बरोबर. आणि त्या द्वादशी व्रतात कसं असतं, द्वादशी तिथी संपायच्या आत पारणा झाली पाहिजे, हा नियम. शेवटची द्वादशी आली, आता थोडा वेळ द्वादशी आहे, पूजा अर्चा सगळी त्याची संपलेली आहे, आता ब्राह्मणाचं जेवायचंय. एवढ्यात तिथं दुर्वास ऋषी आले. दुर्वासाचं आगमन झालं. दुर्वास आलेला पाहिल्याबरोबर आनंद झाला. राजाला स्वागत केलं आणि महाराज आनंदाचा योग आहे, अनायासे आला. म्हणायची पद्धत असते बा, कोणी आपल्यासारखा आला, वा 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 महाराज अनायासे आला, त्याला किती आयास पडले याची काही किंमत नसेल. अनायासे आला तर म्हणतात, म्हणजे यांना सायास करावे लागले नाही, त्याला घडलेल्या सायासाचं काही नसतं. आलात महाराज, छान झालं. आज द्वादशी म्हणजे शेवटचं व्रत उद्यापन आहे, आज आपल्याबरोबर पंक्तीला बसायचं. चला महाराज, त्याने सांगितलं थोडं माझा नित्य नियम राहिला तेवढं करून येतो. जे गेले दुर्वास यमुनेवर आणि जे समाधी लागले, द्वादशी संपत आली पण त्यांचा याचा पत्ता नाही. आता अंबरीशाने काय करावं? शेवटची द्वादशी आहे, वर्षभर केलेलं व्रत आहे. जर द्वादशी तिथी संपायच्या पारणा झाली नाही, वर्षभर केलेलं व्रत वाया जाणार. बरं, जेवण करावं, द्वादशी व्रताचं पारणा करून घ्यावी, व्रत वाया जाऊ नये म्हणून जेवण घ्यावं. दुर्वासाला निमंत्रण दिले, त्यांचा अपमान होणार, अतिथीचा अपमान बरा नाही. काय करा? जेवावं तर एक अडचण, न जेवावं दुसरी अडचण. खाल्लं दुर्वासाचा अपमान, न खाल्लं व्रताचा भंग. काय करू? इकडं आठ तिकडं विहीर. अंबरीशाने काय केलं? सगळं तिथं जमलेले व्रताच्या उद्यापनाच्या निमित्तानं सगळी ब्राह्मण मंडळी, ऋषी मंडळी जमा झाली. त्यांना बोलावलं, सांगितलं महाराज अशी अशी अडचण आहे, मधला मार्ग सांगा. सुवर्ण मध्य म्हणतात बघा माणसं, सुवर्ण मध्य काढा म्हणतात. बरं का, काही अडचणीच आल्या की नाही महाराजाच्या, सुवर्ण मध्य काढा. तो सुवर्ण मध्य काढायचा ठरला. काय काढा? कोणी म्हणायला लागलं, आम्हाला काही सांगता येत नाही, तुम्ही जेवल्याशिवाय व्रत होत नाही, आणि जेवलात तर दुर्वासाचा अपमान होतो. मधला मार्ग काय काढायचा? माझा मुद्दा इथे आहे. पुराणात शास्त्र सांगितलं जातं, ते उदाहरण कसं येतं ते अंबरीशाचं उदाहरण सांगायला लागलो मी. अंबरीश राजा त्या सगळ्या ब्राह्मणांना बोलला, जसा तुमचा शास्त्राचा अभ्यास आहे तसा माझाही आहे. मी तुम्हाला सांगतो याच्यातलं सुवर्ण मध्य काय ते. काय सुवर्ण मध्य? प्राहुरभक्षणं विप्राहा यशितं नाशितं च तत. आजपर्यंत सगळे शास्त्राचं चिंतन करणारे जुने विद्वान असं सांगत आले की पाणी पिणं म्हणजे खाणंही आहे आणि पाणी पिणं म्हणजे न खाणंही आहे. बरोबर आहे का? पाणी पिणं म्हणजे खाणंही आहे आणि पाणी पिणं म्हणजे न खाणंही आहे. उदाहरण व्यवहारात सांगतो तुम्हाला, ते शास्त्रातलं जाऊ दे. डायबिटीज झालेल्या माणसाला त्याची साखर तपासायची असली तर फास्टिंग तपासतात बघा. फास्टिंग म्हणजे जेवणाच्या आधीची सकाळची साखर तपासणं आहे की नाही. ते फास्टिंग तपासताना खाल्लेलं चालतं का? पाणी पिलेलं चालतं की नाही? हो नाही म्हणा की, पाणी पिलेलं चालतं की? पाणी पिलेलं, मला डायबिटीस आहे ना, मला माहिती आहे ना. ते पाणी पिलेलं चालतं हो. तुम्ही नाही माया नस, ज्यांना डायबिटीस नाही तुम्ही उगीच सांगायचं असं चालत नाही, ते चालत. अनुभव आहे त्या अनुभवी माणसाला बोलू द्या. बोला बरं, काय कोणा सांगा बरं. फास्टिंग तपासायची झाली तर जेवलेलं चालतं का? पाणी पिलेलं चालतं? हे म्हणतं ह्यांना आहे डायबिटीस, मला आहे, मी पाणी पिऊनच तपासायला देतो, सकाळची साखर तपासायला देताना. आता इतक्यात तपासली नाही, हा भाग वेगळा. पाणी पिलेलं चालतं ना, जेवलेलं चालत नाही, पण पाणी पिलेलं चालतं. याचा अर्थ काय? पाणी पिणे म्हणजे न जेवणे आहे. बरोबर आहे? बर, एखाद्या वेळेला फार भूक लागलेली असली, खायला काही नाही मिळालं, आपण तांब्याभर पाणी प्यालो तर पोट भरल्यासारखं वाटतं की नाही? ते का वाटलं? खाणं झालं म्हणून. म्हणजे पाणी पिणं म्हणजे खाणंही झालं आणि पाणी पिणं म्हणजे न खाणंही झालं. बरोबर? अंबरीशानं हा नियम सांगितला, पाणी पिणे म्हणजे खाणेही आहे, पाणी पिणे म्हणजे न खाणेही आहे. मी घोटभर पाणी घेतो, खाणे झालं,
व्रत संपलं, न खाणे झालं, दुर्वासाची वाट बघत बसतो. हा मधला मार्ग. हा मधला मार्ग कोणी सांगितला? शास्त्रानं. पण उदाहरणात कोणाच्या आला? अंबरीशाच्या. पुराणातलं उदाहरण हे, भागवतात हे उदाहरण येतं. एक इतिहासातलं उदाहरण सांगितलं. पुराण आणि इतिहास उदाहरणा करता येतात. उदाहरणाने शास्त्र समजावून सांगण्याकरता पुराण इतिहासाचा उपयोग आहे. म्हणून इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपबृहयेत बिभेत्यल्पश्रुताद् वेदो मामयम प्रहरिष्यति. असे एक चिंतन येतं की इतिहास आणि पुराण या दोन ग्रंथाचा विचार करूनच वेदाचा विचार मांडला पाहिजे. जो इतिहासही पाहत नाही, जो पुराणही पाहत नाही आणि वेदशास्त्राचा अभ्यास सांगायला जातो, अशा माणसाला वेद घाबरतो. बाबा हा माझं वाटोळ करेल, माझं वाटोळ करेल. इतिहास पुराण पाहिजे. कशा करता? वेदाचा सिद्धांत उदाहरणानं सांगण्याकरता. अंबरीशाने सगळं सांगितलं, ते ब्राह्मणाने सांगितलं, हो बरोबर बरोबर आहे. पाणी घेणं चालतं, पाणी घेतल्याने खाणं झालं, व्रत संपलं, पाणी घेण्याने न खाणं झालं, दुर्वासाचा अनादर होणार नाही. थांबा, तुम्ही पाणी घ्या, गोडभर पाणी घ्या आणि थांबा. हे माहिती आहे तुम्हाला, छान आहे ना, मग करा नाही. अंबरीशाने सांगितलं. त्याच्या पुढचा नियम सांगतो. काय? हे मला माहिती आहे, हो ना, मग माहिती आहे ते करा ना. त्यानं सांगितलं तसं चालत नाही. का? हे मला जरी माहिती असलं तरी याची आज्ञा मला तुम्ही द्यावी लागते. हेच करायचंय. हे तुम्हाला माहिती नाही, मला माहिती आहे. पण मला माहिती आहे म्हणून मला हे पाळता येत नाही. तुम्हाला मी पूज्य म्हणून बोलावलंय ना, तुम्ही आत्ता सांगा हे असं कर, मग मी करतो, मग ते शास्त्र होतं. हे काय आहे सगळं? हे उदाहरणं कशा करता येतात पुराण इतिहासामध्ये? शास्त्राचं तत्व समजावून सांगण्याकरता. मला माहिती आहे म्हणून करून चालत नाही. हो, मला माहिती आहे म्हणून करून चालत नाही. एकादशीचं व्रत आहे, मला माहिती आहे ना एकादशी कशी करायची, काय नाही, सगळं मला माहिती आहे. साबुदाणा खायचा, शेंगदाणे खायचे, आहे की नाही, श्रीखंड खावं लागतं, खवा खावा, बासुंदी प्यावी, ह्याच्यानं एकादशी कायम टिकते. बरोबर माहिती आहे मला. पण हे माहिती असून चालतं का? कोणीतरी सांगावं लागतं. सांगा ना मला. मोठ्या माणसाने सांग, महाराज असं आहे, मला थोडं तब्येतीला होत नाही बरं का. आता मी पूर्वी तुमच्या आज्ञेनं दूध पिऊन एकादशी करत होतो, फक्त गाईचं दूध घेत होतो. गाईचं म्हणून दिलं माझ्या हातात की मी ते दूध पित होतो, त्याच्यावर माझी एकादशी, त्याच्यावर माझी एकादशी होत होती. पण आता दुधावर भागत नाही. मला डॉक्टर म्हणतात काहीतरी खाल्लं पाहिजे, याच्या पुढं मी थोडीशी भगर वगैरे खाल्लेली चालेल का महाराज? मग त्या महाराजांनी सांगितलं हा चालेल चालेल. म्हटलं की मग याला भगर खाल का? उद्या आपणच खायची भगर, आपण पण खात चालत नाही. हे काय आहे? सगळ्याच्या सगळं वेदानं सांगितलेलं असतं, ते स्मृती स्पष्ट करते. आणि स्मृतीनं जे स्पष्ट केलं ते उदाहरणानिशी सांगण्याकरता आपल्याला पुराण आणि इतिहास हे दोन ग्रंथ येतात. आणि पुराण इतिहासात सांगितलेलंही ते सगळं संस्कृतात असल्यामुळं ते आपल्याला कळावं, आपल्या मायबोलीत कळावं, याच्याकरता संताचं वाङ्मय हे शेवटचं प्रमाण म्हणून आपल्याला पाहायला सापडतं. या सगळ्या प्रमाण वाङ्मयाच्या आधारानं अभ्यास करण्याची आपली पद्धत आहे. आपल्या पद्धतीमध्ये दुसरं काही वेदच पाहिला जातो, स्मृतीच पाहिल्या जातात, पुराण इतिहासच पाहिलं जातं, संताचं वाङ्मयच पाहिलं जातं. दुसरं काय? दुसरं काही पाहायचं नाही. दुसरा कोणताही काही गरजच नाही. याच्यात जे नाही ते दुसरीकडे नाहीच आहे. महाभारती नाही ते नोहेची लोकिती येणे कारणे म्हणे पेपाही व्यासोच्छिष्ट जगत्त्रय. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की बाबा महाभारतात जो विषय नाही तो जगात कुठंच नाही, जगात कुठंच नाही. महाभारत राहू द्या, मी तुम्हाला असं सांगतो, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजाच्या कृपेनं, तुकाराम महाराजाच्या कृपेनं, गुंडा महाराजाच्या कृपेनं असं मी तुम्हाला सांगू शकतो, तुमची कोणती समस्या आणा त्याचं उत्तर गीतेत नाही, ज्ञानेश्वरीत नाही, असं होतच नाही. कोणती समस्या आणा, व्यावहारिक आणा, पारमार्थिक आणा, कर्मसंबंधी आणा, धर्मसंबंधी आणा, अर्थसंबंधी आणा, काम संबंधी आणा, मोक्ष संबंधी आणा, भक्ती संबंधी आणा, व्यवहार संबंधी आणा, कुठली समस्या आणा, हो त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीतून, तुकाराम महाराजांच्या गाथेतून, गीतेच्या शब्दातून आपल्याला काढून देता येतं. निश्चित निश्चित. गीता एक पुरी आहे तर महाभारत तर खूप मोठं झालं. मग जे महाभारतात नाही ते त्रैलोक्यात कुठेच नसेल तर महाभारताचा अभ्यास सोडून दुसरं करायचं काय? दुसरं काय करायचंय? दुसरं वाङ्मय घेऊन काय करतात ते?
वारकरी संप्रदायामध्ये मागच्या पिढीमध्ये गुरुवर्य ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर, मोठं नाव आहे, विश्व महात्मा, पण फार मोठं ज्ञान होतं. वेदांताचा मोठा अभ्यास, प्रगाढ ज्ञान, पांडित्य वेगळं आणि ज्ञान असणं वेगळं. त्यांना ज्ञान होतं, मोठे विद्वान होते. ते ज्ञानेश्वरी, गाथा, वेदांताचे विचारसागर, पंचदशी या अशा ग्रंथाला सोडून दुसरा ग्रंथ वाचत नव्हते. आणि त्यांच्याकडे काही विद्यार्थी अभ्यासाला असायचे, त्या विद्यार्थ्याने सुद्धा दुसरं काही वाचलेलं त्यांना खपायचं नाही. आणि ते फार स्पष्ट वक्ते होते. एकदा काय झालं, त्यांच्याकडे शिकलेले आमचे हरिभाऊ पाटील मुमुक्षु पाठशाळा त्यांचे पंढरपूरला होते, ते त्यांच्याकडे त्यांनी अध्ययन केलेलं होतं. एका दिवशी भाऊने पेपर वाचून खिशात पेपर ठेवून पाठाला तसेच जाऊन बसले, आणि तो खिशातला पेपर असा थोडा बाहेर आलेला गुरुजींना दिसला. गुरुजींनी त्यांना काही न बोलता, पाठ सुरू झाल्यावर बोलता म्हणले म्हणे, काही लोकांना गाथा, ज्ञानेश्वरी, विचारसागर, वृत्तीप्रभाकर हे ग्रंथ याच्यातला आनंद, मधुकण, मकरंद, मध सेवन करायच्या ऐवजी शेणावरच बसायची सवय असते. ते लोक स्वतःही शेण खातात आणि दुसऱ्यालाही खाऊ घालायला सोबत घेऊन येतात. हे काय आहे, इतर काही नको. श्रीमद भागवते महामुनी कृते किंवा परेही, व्यास महर्षीने आपल्याला संपूर्ण कल्याणाची व्यवस्था भागवतात करून दिलेली असताना दुसरे ग्रंथ घेऊन काय करता, हा जो प्रश्न आहे की नाही, तशाच पद्धतीचा हे बोलणं आहे. मला काय सांगायचं याच्यातून, सगळंच्या सगळं संतांचं वाङ्मय, सगळंच्या सगळं भागवत, सगळंच्या सगळे पुराण, सगळीच्या सगळी इतिहासाची रचना कशा करता, कल्याणाची योजना करून देण्याकरता एवढे ग्रंथ असताना आपल्याला बाकीच्या कशाची कल्याणाकरता आवश्यकता नाही. आपल्या कल्याणावर येणारी जे अरिष्ट आहेत ते जाणून घेण्याकरता बाकीचे ग्रंथ बघावे लागतील, आणि ते परतवून लावण्याकरता हेच ग्रंथ बघावे लागतील. परत असा विचार आहे. मी कशा करता बोललो, आपल्याला पुराणाच्या आधारानं व्यंकटेशाच्या क्षेत्रात बसून व्यंकटेशाची कथा बघायची आहे. कथाच करायची, देवाचीच कथा करायची. आपण अनेक कथा करतो. सुरुवातीला मी बोललो, रामायणाच्या माध्यमातून भगवंताची कथा पाहणं, भागवताच्या माध्यमातून किंवा अन्य पुराणाच्या माध्यमातून देवाच्या कथा पाहणं, हा जसा प्रकार आहे, तसं व्यंकटेशाचं महात्म्य ते पुराणाच्या आधारानं बघायचं. जवळजवळ 7-8 पुराणाच्या आधारानं व्यंकटेशाचं महात्म्य आपल्याला पाहता येतं. हा जरी भाग असला तेवढा सगळा विचार करायला आपल्याला वेळही नाही. आणि तेवढ्या सगळ्या वेगळ्या कथा एकत्रित केल्याच्या नंतर गोळाबेरीज होऊन जेवढ्या कथा होतात तेवढ्या कथा पाहिल्या तरी काम भागतं आपलं. त्या निमित्तानं भविष्योत्तर पुराणामध्ये व्यंकटेशाच्या संबंधानं आलेली कथा तशी ती वराह पुराणात आहे, पद्म पुराणात आहे, अन्य पुराणामध्ये आपल्याला पाहायला सापडते, पण भविष्योत्तर पुराणात थोडक्यात आलेली आहे. भविष्योत्तर पुराणामध्ये 14 अध्याय साधारणपणे, काही ठिकाणी 12 अध्याय दिले तर काही ठिकाणी 14 अध्यायात ही व्यंकटेशाची कथा आलेली आहे. ते थोडक्यात आपल्याला उद्यापासून आपण ती पाहण्याचा प्रयत्न करू. आत्ता थोडंसं देवाचं नामस्मरण करून आपण या ठिकाणी थांबूयात. आरती करायची. देवाचं आणि संतांचं नामस्मरण करू आपण. नारायण नारायण जय गोविंद.